महानगरपालिका पुणे आणि श्रीमती वैशाली पतंगे अतिरिक्त आयुक्त वस्तू आणि सेवा कर पुणे हे मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत। सगळ्यात आधी या मान्यवरांचा आपण इथे स्वागत आणि सत्कार करणार आहोत। त्यासाठी अपर मुख्य सचिव मुख्यमंत्री कार्यालय महाराष्ट्र शासन मुंबई माननीय श्री विकासजी खारगे यांना मी विनंती करीन की आपण या सगळ्या मान्यवरांचा इथे यथोचित सन्मान करावा, त्यांचं स्वागत करावं। आणि परिसंवाद खरं तर खूप एका महत्त्वाच्या विषयावरती होणार आहे, त्यामुळे आम्ही सगळेच जण या परिसंवादातले विचार ऐकण्यासाठी खूप उत्सुक आहोत। सगळ्यात आधी आपण स्वागत करूया व्यवस्थापकीय संचालक सारथी श्री अशोकजी काकडे यांचं। मी सगळ्यात आधी डॉक्टर नामदेवजी भोसले सहसचिव मराठी भाषा विभाग यांना विनंती करीन की आपण माननीय श्री विकासजी खारगे यांचं सगळ्यात आधी स्वागत करावं। अपर मुख्य सचिव मुख्यमंत्री कार्यालय महाराष्ट्र शासन मुंबई माननीय श्री विकासजी खारगे यांचं इथे सगळ्यात आधी आपण स्वागत करतोय। एकूणच खारगे सरांच्या अधिपत्याखाली मराठी विषयक अनेक उत्तमोत्तम कार्यक्रम नेहमीच होत असतात, त्यांच्या नेतृत्वात होत असतात आणि सगळ्यात आधी आपण त्यांचं इथे स्वागत करतोय। सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात इथे त्यांना मानवंदना देऊया, त्यांचं स्वागत करूया। मनःपूर्वक स्वागत, खूप खूप स्वागत। यानंतर राजू तुलालवार यांना विनंती आहे की आपण व्यवस्थापकीय संचालक सारथी श्री अशोक काकडे यांचं स्वागत करावं। सगळेच सन्मान इथे डॉक्टर नामदेवजी भोसले करतायत। श्री अशोक काकडे, श्री राजीव नंदकर, श्रीमती वैशाली पतंगे। परिसंवादाचा विषय आहे प्रशासकीय मराठी भाषा। सगळ्या मान्यवरांचं अत्यंत मनापासून स्वागत। आणि या पूर्ण परिसंवादाचं नेतृत्व करतायत संपादक बालभारती, निवेदक श्री किरणजी केंद्रे। डॉक्टर नामदेव भोसले सहसचिव मराठी भाषा विभाग यांच्या शुभ हस्ते या मान्यवरांचा इथे सन्मान होतोय, सत्कार होतोय। श्रीमती वैशाली पतंगे, आपलंही खूप खूप स्वागत। माझी भाषा अभिजात भाषा, मी मराठी अभिजात मराठी असं ब्रीद वाक्य यंदा आपल्या विश्व मराठी संमेलनाचं आहे आणि तोच मराठीचा जागर आपण करतो आहोत। मराठी भाषेचं तेच वैभव आपण या पूर्ण संमेलनात या भव्य दिव्य अशा स्वरूपात आपण अनुभवतो आहोत। त्यामुळे मंचावरती मराठी भाषा, मराठी संस्कृती याबरोबरीनं मराठीतले काही विविध विषयांवरचे अत्यंत मोलाचे विचार देखील आपण समजून घेतोय आणि त्यासाठी विशेषत्वानं काही परिसंवादांचं इथे आयोजन केलेलं आहे। त्यातला एक अत्यंत महत्त्वाचा असा परिसंवाद जो इथे होतोय प्रशासकीय मराठी भाषा या विषयावरती।
मान्यवरांचं सगळ्या मान्यवरांचा इथे सत्कार होत असताना हे सुंदर असे या सोहळ्यातले औपचारिक क्षण सुद्धा होणं तितकंच महत्त्वाचं असतं. मनःपूर्वक स्वागत सगळ्यांचं. सगळ्यांनी बसून घ्यावं, आसनस्थ व्हावं. नामदेव सर, तुमचे देखील खूप खूप आभार. आणि मी आता माझ्या शब्दांना पूर्ण विराम देते, कारण यानंतर जे काही ऐकायला मिळणार आहे ते खरंच खूप वेगळं आणि तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी यापुढचे सगळे सूत्र आता श्री किरणजी केंद्रे यांच्याकडे सुपूर्द करते. धन्यवाद. नमस्कार. नुकतंच सर्वांनी आताच सर्वजण इतक्या नृत्य, नाटक, संगीत याच्या रंगात रंगलेले लोक आता एका वेगळ्या विषयावरती बौद्धिक मंथन ऐकण्यासाठी जमलात. त्याचं खरंच कौतुक वाटलं की तरीही लोक बसून आहेत आणि उत्तमपणे काहीतरी बौद्धिक ऐकण्याची इच्छा बाळगून आहेत. आज आपण सर्वजण इथे जमलोत तो एका वेगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी. नुकताच आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. त्यानंतर वेगवेगळ्या विषयावरती मंथन सुरू झालं. त्यापैकी एक महत्त्वाचा प्रशासनातील मराठी भाषा. भाषा तुमच्या आमच्या जगण्याचा अविभाज्य भाग. भाषेचा शोध लागला आणि मानवाची प्रगती सुरू झाली. माणूस एकमेकाशी संपर्क साधायला लागला, आपले विचार व्यक्त करायला लागला, दुसऱ्या भाषेतील विचार आपल्या भाषेत समजून घ्यायला लागला. म्हणून सगळ्या प्रगतीच्या मुळाशी काय असेल तर ती भाषा आहे. एकदा याज्ञवल्काला असं विचारलं गेलं जनकाने की अंधार पडल्यावर, सूर्य मावळल्यावर या गडद रात्री तुला कोण प्रकाश देईल? तर याज्ञवल्क असं म्हणाले की अशा वेळी मला भाषा प्रकाश देईल, कारण भाषा ही अंधारात देखील असते. ती तुम्हाला अंधारात देखील साथसंगत करते. अशी ही भाषा. म्हणजे माणूस मुळात खरं तर एक खूप छान इंग्लिश वाक्य आहे की वन डज नॉट इनहॅबिट अ कंट्री, वन इनहॅबिट अ लँग्वेज. माणूस कुठल्या देशाचा नसतो, तो त्या भाषेचा असतो. म्हणजे तुम्ही लहान मुलाला पण बघा, तो आपल्या आईच्या माध्यमातून सुरुवातीला भाषेची गोडी लागते त्याला आणि तो जगाच्या खिडकीकडे पाहायला लागतो. म्हणजे भाषेचं इतकं महत्त्वाचं सगळं कारण आहे की भाषा हीच सगळ्या प्रगतीच्या मुळाशी आहे. आणि त्यातही आपली मराठी, माय मराठी. मराठीचं वैभव किती सांगावं, किती त्याचे गुण गावेत. म्हणजे ज्ञानेश्वरापासून ते आतापर्यंतच्या अलीकडच्या लेखकापर्यंत एक मोठी परंपरा आपल्या भाषेला लाभलेली आहे. एकीकडे अत्यंत रांगडी, दुसरीकडे अमृतातेही पैजा जिंकणारी, त्याच वेळी वज्रावरून कठोर असणारी मराठी भाषा. अशी भाषा आपल्याला लाभली. आपण खरंच भाग्यवान आहोत. जगात साधारणतः 6000 भाषा आहेत. आपल्याला अभिमानाने सांगायला आवडेल की या 6000 भाषेपैकी पहिल्या 20 भाषांमध्ये मराठीचा समावेश होतो. नुकताच अमेरिकेमध्ये एक सर्वे करण्यात आला की तिथे बोलल्या जाणाऱ्या 30 भाषा कोणत्या महत्त्वाच्या, त्यामध्ये देखील मराठीचा समावेश होता. इतकी मराठी अशी आपली लाडाची, प्रेमाची आणि अनेक वर्षाच्या परंपरेतून मुशीतून घडलेली ही भाषा. त्या भाषेचे आपण वारकरी आहोत, त्याचे ते पाईक आहोत आणि त्याचाच जागर आणि गजर करण्यासाठी आपण इथे उपस्थित आहोत. भाषेचा वापर विविध प्रकारे होतो. विविध भाषाचे इतके प्रकार असतात. त्यापैकी एक महत्त्वाचा घटक म्हणजे मग ती प्रशासकीय भाषा, ज्यासाठी आपण आज इथे जमलोय. कारण प्रशासकीय भाषा खूप महत्त्वाची असते. इतर भाषांचा थोडा बहुत साहित्यामध्ये कमी जास्त चालू शकेल, पण प्रशासनाची भाषा ही लोकांच्या जगण्या मरण्याशी संबंधित असते. रोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये तिचा इतका वापर होतो की सामान्य माणूस आणि प्रशासन यांचं नातं एक वेगळ्याच प्रकारचं त्या भाषेने जोडलं असतं. त्यामुळे प्रशासनाची भाषा, बरं ती बोलचालीची भाषा असते का, तर ती तशी नसते. कारण त्यामध्ये खूप काटेकोरपणा असतो. त्या काटेकोरपणातून कायदेशीर तत्त्वे स्थापित केली जातात. त्यामुळे ही भाषा एक वेगळीच भाषा म्हणून निर्माण केली जाते. म्हणजे जर तुम्ही इतिहास बघितला मराठीचा, तर यादव काळापासून आपल्याला प्रशासनिक भाषेचे उल्लेख सापडतात. म्हणजे एका शिलाहारच्या शिलालेखामध्ये तर कुठली पदनामाला मराठीमध्ये काय म्हणता येईल याचा उल्लेख पण एका शिलालेखात आहे. पुढे नंतर यादव कालामध्ये सिंगणराजांनी खास शब्द तयार करून घेतले होते मराठीच्या प्रशासनातले. पण नंतर इस्लामी राजवटीच्या काळात प्रशासनातून मराठी भाषा हद्दपार झाली बऱ्यापैकी. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी या भाषेला अधिक चांगलं रूप दिलं आणि ठरवून मराठी भाषेला कसं प्रशासनिक भाषेचा अविभाज्य भाग बनवता येईल यासाठी प्रयत्न केले.
नंतर इंग्रजाच्या काळामध्ये आपण बघितलं काय झालं की पुन्हा इंग्रजी इथे प्रस्थापित झाली, ती स्वातंत्र्योत्तर काळापर्यंत. मग सगळा प्रशासनाच्या भाषेवर पगडा कुणाचा राहिला, तो इंग्रजीचा. नंतर मग महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि खऱ्या अर्थाने प्रशासनामध्ये मराठी भाषेचं वैभव काळ सुरू झाला असं म्हणता येईल. कारण भाषा अधिनियम अस्तित्वात आला आणि शासन कुणाचं असतं तर लोकांचं असतं. त्यामुळे लोकांची भाषा हीच प्रशासनाची भाषा असावी असं ते त्यामागचं प्रयोजन होतं. त्याला अनुसरून मराठीमध्ये प्रशासकीय भाषेचा तो शिरकाव झाला आणि तो आज तागायत चालू आहे. पण हे असं असताना देखील एक प्रश्न कायम सर्वांपुढे येतो की मराठी प्रशासकीय भाषेच्या दृष्टीने खरंच विकसित झालेली आहे का? आज 60 वर्षाच्या काळामध्ये आपण 60 वर्ष झालं राजभाषा अधिनियम येऊन, एवढ्या काळामध्ये आपण प्रशासकीय भाषा म्हणून मराठीची प्रगती काय आहे? अनेकदा ती क्लिष्ट असते, बोजड असते, ती लोकांना कळत नाही, ती सामान्य माणसापासून दूर असते, असा सूर सर्वत्र ऐकायला मिळतो. तर ही परिस्थिती काय आहे? यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील? आणि मराठीला पुन्हा, कारण ज्ञानभाषा जर कुठली आपला मराठी करायची असेल तर त्यामध्ये एक महत्त्वाचा घटक ही प्रशासनाची भाषा देखील आहे. म्हणून यावर चर्चा करण्यासाठी आज आपण 4 मान्यवर लोकांना इथे बोलवलं आहे. सुदैवानं ज्यांनी प्रशासनामध्ये अनेक वर्ष वेगवेगळी कामगिरी केलेली आहेत. मी सर्वात प्रथम स्वागत करतो श्री विकास खारगे सरांचं. सर महाराष्ट्र शासनामध्ये मुख्यमंत्री कार्यालयात अपर मुख्य सचिव आहेत. एक अत्यंत संवेदनशील अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. ते उत्तम लेखक आहेत. त्यांची 2 पुस्तके प्रकाशित आहेत. अनेक जागतिक दर्जाच्या कॉन्फरन्समध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे आणि महाराष्ट्राला, मराठीला वैभव, आणि ते विशेषतः म्हणजे सांस्कृतिक विभागाचे पण अपर मुख्य सचिव आहेत. तर सर मी आपलं इथं स्वागत करतो. आपले आजचे दुसरे अतिथी आहेत श्री अशोक काकडे सर. सर व्यवस्थापकीय संचालक आहेत, वरिष्ठ IAS अधिकारी आहेत सर. यापूर्वी पण त्यांनी नांदेड जिल्हा परिषद असेल, म्हाडा असेल किंवा महिला बालविकास इथे आयुक्त अशा वेगवेगळ्या पदावर काम केलं आहे. आणि मला अभिनंदन करायला आवडेल की नुकताच गेल्या वर्षी त्यांना सेवारत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. आपले आजचे तिसरे अतिथी आहेत मॅडम वैशाली पतंगे मॅडम. एक संवेदनशील कवयित्री ही त्यांची एक वेगळी ओळख, पण त्याचबरोबर 2009 बॅचच्या त्या IRS आहेत. पुण्यामध्ये त्या अतिरिक्त GST कमिशनर म्हणून काम करतात. अत्यंत अभ्यासू, तार्किक विचार करणारी महिला अधिकारी म्हणून त्यांचं खूप ख्याती आहे. त्यापूर्वी राज्य शासनाच्या सेवेत देखील होत्या. त्याआधी डेप्युटी कलेक्टर होत्या, IPS होत्या आणि आता ते गेले अनेक वर्ष राजस्व सेवेमध्ये काम करतायत. उत्तम कवयित्री ही पण त्यांची एक वेगळी ओळख, ती आता त्यांच्या भाषणातून तुम्हाला कळेलच. आणि आजचे आपले चौथे अतिथी आहेत श्री राजीव नंदकर. सर सध्या पुणे महापालिकेमध्ये डेप्युटी कमिशनर पदावर काम करतात आणि ते मूळचे उपजिल्हाधिकारी आहेत. त्यांची मला वाटतं 8 पेक्षा अधिक पुस्तकं प्रकाशित आहेत. उत्तम ट्रेनर म्हणून त्यांची वेगळीच ख्याती आहे. नुकतंच पुण्यामध्ये शासकीय अधिकाऱ्यांचं साहित्य संमेलन भरलं. ते संमेलन भरण्यामध्ये सर्वात मोठा वाटा त्यांचा होता. तर आज या 4 मान्यवरांशी बोलण्यासाठी आपण इथे जमलोय. त्यांच्याकडनं प्रशासकीय मराठी भाषेबद्दलचे अनुभव आणि भविष्यात आपल्याला काय करायला लागेल याबद्दल आपण चर्चा करूया. मी खरं तर सुरुवात खारगे सर तुमच्यापासून करतो. बऱ्याचदा असं होतं की सतत तुम्ही इतके दिवस प्रशासनात काम करता, तर तुमचे आजवरचे अनुभव काय आहेत प्रशासकीय भाषेच्या अनुषंगाने? खूपदा काय होतं की त्या शब्दाची स्पष्टता नसते, त्यामुळे बऱ्याचदा विनोद पण घडतात आणि कळतं की ती भाषा लोकांपर्यंत पोहोचत नाही, म्हणजे आपण योग्य शब्द निवडत नाही. म्हणजे मागे एक जाहिरात खूप व्हायरल झाली होती. ती जाहिरात अशी होती की अर्धवट लेडी डॉक्टर पाहिजे. अर्धवट लेडी डॉक्टर हा एकदम तो अनुवादाचा भाग होता. खरं तर हाफ टाईम त्यांना म्हणायचं होतं, पण असं खूप घडतं. तर मी हा प्रश्न खरं तर खारगे साहेब तुम्हाला आणि त्यानंतर काकडे साहेबांना दोघांनाही विचारणार आहे की तुम्ही आपले अनुभव या भाषेतले शेअर करावेत. धन्यवाद किरण. सर्वांना नमस्कार. आणि सर्वप्रथम विषयाला हात घालण्याच्या अगोदर मी मराठी भाषा विभागाचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की इतक्या भव्य रीतीने हा विश्व मराठी संमेलनाचा हा 3रा अध्याय जो आहे आपण या ठिकाणी होत आहोत. मराठी भाषा विभागाचे मंत्री महोदय आहेत आणि बाकी सर्व अधिकारी, या सर्वांचं अभिनंदन करतो. आणि खरं तर शासकीय अधिकाऱ्यांच्या एखाद्या चर्चासत्राला उपस्थिती फार कमी असते, कारण शासकीय अधिकारी काय बोलणार, रटाळवाणं बोलणार, क्लिष्ट बोलणार अशीच समजूत असते.
परंतु एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित आहात त्याबद्दल आपलेही मी आभार मानतो. आणि तिसरं जे आहे की जे परदेशी आपले मराठी बांधव जे आहेत मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत, वेगवेगळ्या देशातून, सातासमुद्रापलीकडून या मराठी भाषेच्या आस्थेपोटी मराठी भाषा जिवंत ठेवण्याचं परदेशामध्ये ज्यांनी काम केलेलं आहे असे सर्व आमचे बांधव बंधू भगिनी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आजचा विषय आपला जो आहे की मराठीतील प्रशासनातील मराठी भाषा. म्हणजे मी अनेक ठिकाणी आत्तापर्यंत माझी 31 वर्षाची IAS मधली सेवा झाली आणि वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. म्हणजे ब्रह्मपुरीला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये होतो मी, नागपूरला होतो, यवतमाळला होतो, औरंगाबाद संभाजीनगरला होतो, पुण्याला होतो, नंतर मुंबईला आहे. तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी काम केल्यानंतर जे काही अनुभव आले त्या अनुभवातून मला असं वाटतं की आपल्याला दोन बाजू विचार करावे लागतील की एकीकडं मराठी भाषा आपल्याला समृद्ध बनवायची आहे आणि दुसरीकडं आपल्याला मराठी भाषा जी आहे ही प्रशासनामध्ये वापर करताना ती केवळ प्रशासनामध्ये अडकून राहू नये, ती लोकप्रशासनाची भाषा झाली पाहिजे. कारण प्रशासन आपण जे कशासाठी करतो, कुणासाठी करतो, तर आपण हे लोकांच्यासाठी करतोय. जर आपण जी भाषा वापरणार आहोत ती जर लोकांना समजणारी नसेल तर त्याचा काहीच फायदा होणार नाही. त्याच्यामुळं आपण मराठी भाषा ज्यावेळी लोकांच्यासाठी वापरतो, दोन प्रकारे वापरतो. एकतर बोलतो, आपण संभाषण करतो, संवाद करतो, किंवा पत्रव्यवहाराच्या माध्यमातून लोकांना संपर्क करत असतो. तर ही जर लोकांना समजणारी नसेल तर शासनाच्या योजना असतील किंवा शासनाला लोकांच्या प्रती जे काम करायचं असेल ते परिणामकारक करता येणार नाही, हा माझा अनुभव आहे. या ठिकाणी मराठी भाषेचा प्रशासनामध्ये दोन प्रकारचा उपयोग असतो. एक प्रशासकीय आमचं कामकाज, तर त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा गमती जमती आहेत. म्हणजे आमचं फाईल वर्क जे आहे, फाईलला आम्ही नसती म्हणतो. आता हा नसती शब्द बऱ्याच जणांना माहीत नाही. नुसती उठाठेव हा शब्द माहीत असतो, पण नसती शब्द माहीत नाही आहे. पण हा नसती शब्द हा फार रुळलेला आहे, प्रचलित असं झालेला आहे. तर या नसतीवर दोन भाग असतात आमचे फाईलवर. एक भाग असतो तो टिप्पणी असते, नोटशीट असते, आणि दुसरं पत्रव्यवहार असतो, करस्पॉन्डन्स ज्याला म्हणतात. तर त्याच्यामध्ये काही शॉर्ट फॉर्म असे तयार झालेले आहेत. म्हणजे एक आपणही माहीत असेल की एखादी गोष्ट आपल्याला प्रस्ताव त्या नसतीमध्ये मांडलेला आहे आणि तो जर वरिष्ठ अधिकाऱ्याला मान्य करायचा असेल तर एक गमतीशीर प्रकार आहे. आपण जे मान्य करायचं आहे त्याला आपण महिरपी कंस करतो आणि त्या ठिकाणी असं लिहितो आणि असा अवतरण चित्रामध्ये असतो आणि खालचा अधिकारी अमान्य असं लिहितो. मग आता बऱ्याच वेळेला हे मान्य आहे का, हे प्रस्ताव अमान्य आहे, हे बऱ्याच वेळेला कळत नाही. त्याच्यामुळं मग आम्ही मुख्यमंत्री कार्यालयामध्ये एक संकल्पना केलेली आहे की एक कन्फ्युजन नको म्हणून अमान्य या शब्दाच्या ऐवजी आम्ही महिरपी कंसामध्ये आता क्ष शब्द लिहितो. म्हणजे क्ष हे मान्य आहे, म्हणजे इथं कन्फ्युजन होत नाही, कुणाला काही शंकेला वाव राहत नाही. आपण हा एक भाग झाला. म्हणजे प्रशासनातल्या फाईलवर जी प्रशासकीय भाषा आहे त्याच्यामध्ये काही नेमके शब्द आहेत, सादर करावे किंवा ज्यावेळी अर्थसंकल्प ज्यावेळी असतो त्यावेळी वित्तीय भार हा एक शब्द असतो. असे प्रशासनातले शब्द आहेत ते आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना माहिती असतात. तिथं काही अडचण फारशी येत नाही कारण सगळ्यांना हे माहिती आहे. पण ज्यावेळी आम्ही लोकांच्या समोर जातो, आपण ज्यावेळी गावोगावी जातो, लोकांच्या बरोबर वेगवेगळे कार्यक्रम घेतो, त्यावेळी अशा बोजड मराठी शब्दाचा, प्रशासकीय शब्दाचा जर वापर केला तर तो लोकांना कळणार नाही. फॉर एक्झाम्पल, एका गावामध्ये आम्ही गेलेलो, त्यांना जर आम्ही सांगितलं असं, आता या ठिकाणी MSEBचे काही अधिकारी या ठिकाणी आहेत, तर भारनियमन हा शब्द आहे म्हणजे लोड शेडिंगला, पण सामान्य लोकांना बऱ्याच वेळेला तो समजत नाही. म्हणजे भारनियमनामुळं फार हालहाल झालेले आहे. आता लोकांना कळत नाही भारनियमन काय, हालाल जर झालेत आमचे, पण हे लाईट नसल्यामुळं हालाल झालेले आहेत असं म्हणलं की लोकांना पटकन समजतं. किंवा आपण एखाद्या गावामध्ये गेलो आणि त्यांना जर सांगितलं की आता केंद्र शासनाची जलजीवन मिशनमध्ये हर घर नल जल या योजनेअंतर्गत वित्तीय भार खूप असल्यामुळं तुम्हाला लोकवर्गणी काढावी लागेल, असं म्हटल्यानंतर बऱ्याच वेळेला समजणार नाही ना काय नेमकं काय म्हणतोय काय हा अधिकारी.
तर त्याच्याऐवजी सोप्या भाषेमध्ये तुमच्या गावामध्ये पाणी येणार आहे, त्याच्यामध्ये खर्च जास्त असणार आहे, तो लोकांनी जरा मदत जर केली, याच्यामध्ये आपली पण वर्गणी दिली, तर तुमच्या गावामध्ये पाणी योजना लवकर होईल, घरोघरी नळ योजना येईल. तर सांगायचा मुद्दा असा आहे की आपण लोकांना समजेल उमजेल अशा भाषामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी लोकांच्या समोर गेलं पाहिजे. लोकांच्या सोबत पत्रव्यवहार आपण करत असतो, काही वेळेला कळवत असतो. आता काही कार्यालयामध्ये बोर्ड असतात असे, अर्जदारांनी अर्ज सादर करावा. अर्जदार कोण, अर्जदार म्हणजे काय, त्याच्याऐवजी अर्ज द्या असं सोप्या भाषेमध्ये म्हणता येतं. तर ज्यावेळी लोकांच्या सोबत आपण संभाषण करतो त्यावेळी लोकांना आपली वाटणारी, आपले प्रश्न हे सोडवणारी ही प्रशासकीय यंत्रणा आहे, ही भावना झाली पाहिजे. त्या अनुषंगानं आपण लोकांच्या समोर पोचलं पाहिजे असं मला वाटतं. आता खारगे सरांनी जे काय सांगितलं तो सगळ्याच या प्रश्नाचा आढावा घेणारा आहे. मी ते काय परत रिपीट करत नाही. मला असं वाटतं की सर म्हणतात ते बरोबर आहे की काही शब्द प्रशासनामध्ये ठोस झालेले आहेत, रुळलेले आहेत, जे सर्वसामान्य व्यवहारामध्ये नसतात. परंतु आता प्रशासनामध्ये सुद्धा नोटशीट, नोटिंग या अनुषंगाने हळूहळू जो तरुण कर्मचारी वर्ग येत आहे, तो जी बोली भाषा आहे, व्यवहारातली भाषा, ही प्रत्यक्षात तो कागदावर टिपणीवर उतरवतो आणि त्याच्यामुळे अनेकदा आता टिपण्या, पत्रव्यवहार हा अधिक आधुनिक भाषेकडे असलेला किंवा व्यावहारिक भाषेतून आता व्हायला शासनामध्येही सुरुवात झालेली आहे. आपल्याला सांगतो, माझ्याकडे एक आता सारथीला आहे, तर सारथीला आम्ही फेलोशिप देतो विद्यार्थ्यांना. तर मला अचानकपणे एक माणूस आतमध्ये आला, एके दिवशी म्हणाला की माझ्याबरोबर 2 आचार्य आणि 2 विद्या वाचस्पती आलेले आहेत. अरे मलाही हे थोडंसं जडच गेलो ऐकायला. म्हटलं हे कोण आचार्य आणि हे कोण विद्या वाचस्पती. मग अत्यंत सोप्या शब्दात सांगितलं, आचार्य म्हणजे एमफिल ज्यांना डिग्री मिळालेली आहे त्यांना आचार्य म्हणतात, आणि ज्यांना PhD मिळालेली आहे त्यांना विद्या वाचस्पती म्हणतात. अरे मी म्हटलं, अरे असं म्हणणं, माझे एमफिल झालंय आणि माझं PhD झालंय. म्हणजे प्रशासनच मला वाटतं भाषा अवघड करता अशातला भाग नाही. अनेकदा समोरची आलेली लोक हे सुद्धा आम्हाला अवघड भाषा करूनच शिकवतात, आणि मग अनेकदा प्रशासनातल्या लोकांचा मराठीचा वापर कमी आहे असे उलटे शेरे आम्हाला अनेकदा मारतात. अनेकदा अधिकारी सुद्धा, तुम्हाला सांगतो की पर्यायी मराठी शब्द काय हे अनेकांना कधी कधी सुचत नाही. आत्ताच्या अधिकाऱ्यांचं मी काही सांगणार नाही, पण मी जेव्हा सोलापूरला होतो प्रोफेशनलला, तेव्हा सोलापूरमध्ये एक ICS अधिकारी होते जुने. त्यांना मराठीचं खूप प्रेम होतं. म्हणजे ही ब्रिटिश काळातली ही घटना आहे. त्याला शेखर गायकवाड जे होते आपले, त्यांना ती पुस्तकं वाचायची खूप छंद होता, आणि त्या पुस्तकात हा किस्सा होता की ते काहीतरी सोलापूरला असिस्टंट कलेक्टर का कलेक्टर होते, आणि त्यांना एक मुलगा झाला. दुसऱ्या दिवशी त्यांनी ऑफिसमध्ये, कलेक्टर ऑफिसमध्ये पेढे वाटले. तर लोकांनी विचारलं की सर पेढे कशाचे. आता त्यांना माहीत नव्हतं की डिलिव्हरी झाली म्हणजे माझी बायको बाळंतीण झाली असं त्यांना सांगायचं होतं. परंतु मराठीतलं बाळंतिणीला शब्दच त्यांना आठवेना. आता हे पडले अधिकारी, वरिष्ठ अधिकारी त्या काळात. तर त्यांना आठवलं की त्यांच्या घरी जो दूधवाला येतो तो कधी कधी चीक घेऊन यायचा, दुधाचा चीक घेऊन यायचा, आणि लोक विचारायचे की कशासाठी आणलाय चीक. तर ते माझी म्हैस व्याली. तर ते म्हणाले की त्या कर्मचारी म्हणे, कालच माझी बायको व्याली. आणि इंग्रजीमध्ये म्हणतात की बेबी बॉय, तिला मुलगा झाला. तर त्या मुलगा पण आठवेना. तर ते म्हणाले की लोकांनी विचारलं सर काय झालं. ते म्हणाले नाही, तिला एक नरपिल्लू झाले. असेही आपल्या भाषेतल्या गोष्टी आहेत. मला काल आम्ही इथंच जमलो होतो. काल आमचे एक मित्र आहेत राजजी देशमुख, ते मला म्हणाले की भाषा किती बदलली बघा, सर्वसामान्य माणसाची पण किती भाषा बदलली. मला म्हणाले की माझी आजी मला पूर्वी म्हणायची, जा वाण्याकडं तेल पुसून ये. वाण्याकडं तेल पुसून ये. पुसून ये म्हणजे विचारून ये किंवा मागून ये. आजच्या जर का तुम्ही मुलांना सांगितलं, 10 वर्ष मुलाला की जा वाण्याकडं तेल पुसून ये, तर तो म्हणून फडकं दे मला. कारण त्याला पुसून ये म्हणजे काय तर तेच कळणार नाही. भाषेचं हे स्वरूप काळानुरूप बदलत गेलेलं आहे, आणि अनेक छोट्या छोट्या गोष्टी या आपल्या या निमित्ताने आपण बदलत जातो. जुनं मराठी वाचलं ना तुम्ही, तर मला असं वाटतं की
अवघड आहे. म्हणजे गडकरींचं मराठी वाचा, कधी कधी आपल्याला समजत नाही, कारण त्या काळात ते शब्द वेगळे होते. अतिशय सोप्या शब्द सांगायचं म्हणजे, मी आता गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजचाच विद्यार्थी आहे. आम्हाला गणित शिकवायला मिराशी नावाचे एक प्राध्यापक होते. मुळात इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स हे न कळलेलाच विषय अनेकांना असतो, आणि ते आम्हाला नेहमी सांगायचे की अध्ययन, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमधलं अध्ययन आणि अध्यापन हे मराठीत झालं पाहिजे. मग आम्हाला विचारा पाहू का झालं पाहिजे. मग आम्ही सर सांगा पाहू अध्ययन मराठीत का झालं पाहिजे. तर ते म्हणता, बघा मी जर का तुम्हाला इंग्लिशमध्ये विचारलं, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अ लाईन अँड अ पॉइंट, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अ लाईन अँड अ पॉइंट, तर ते म्हणतात तुमच्यापैकी 90% मुलांना उत्तरं देता येत नाही. आता हा काळ 1990चा होता. तेव्हा ते म्हणायचे, पण मी जर का तुम्हाला विचारलं की रेखा आणि बिंदूमध्ये फरक काय आहे, तर तुम्ही सगळे हात वर करून सांगाल दोघीत काय फरक आहे ते. मित्रांनो, प्रशासनातली भाषा ही अशा पद्धतीने हळूहळू काळानुरूप बदलत जाते. म्हणजे 1950 मधली भाषा ही काळाच्या अनुरूप बदलत गेली, आणि मी याचं खरं श्रेय हे नवीन आलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांना देतो. कारण समाजातून आलेले नवीन अधिकारी आणि कर्मचारी हे समाजाची बोली भाषा प्रशासनामध्ये आणतात. आणि दुर्दैव आहे, आपल्या सर्वांचंच दुर्दैव आहे की जसं आपण त्या ऑफिसमध्ये जुने होऊ लागतो, तसतसे आपण जड आणि क्लिष्ट होऊ लागतो. म्हणजे काटेकोर बोलण्याच्या नादात इतके क्लिष्ट होतो की समोरच्याला अर्थच कळत नाही. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की सोपे शब्द, पर्यायी शब्द हे आता सर्वांनी वापरले पाहिजेत. ॲक्च्युअल भाषांतराची आवश्यकता नाही. म्हणजे आता समजा उदाहरणार्थ, आपल्याकडे पृथ्वी हा शब्द जुन्या काळापासून आहे, बरोबर. अर्थ हा शब्द इंग्रजांनी आणला, पण दोन्हीला समानार्थी शब्द होते. म्हणून आपण काही अर्थचं ॲक्च्युअल ट्रान्सलेशन करून पृथ्वी हा शब्द आणला नाही, किंवा सूर्य हा शब्द पूर्वीपासून आहे त्यासाठी सनचं ट्रान्सलेशन करून सूर्य आणलेला नाही. तसं मला वाटतं की आता नवीन भाषेमध्ये सुद्धा समजा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलंय, कशाला आपल्याला ते एक्झॅक्ट शब्द पाहिजे तसाच ट्रान्सलेट केलेला. एक नवीन शब्दसमूह आपण का तयार करत नाही समाज म्हणून, आणि त्याला आपण मान्यता दिली पाहिजे, असं माझं प्रांजळ मत आहे. धन्यवाद सर. खूप विनोदी अंगाने तुम्ही किस्से सांगून या भाषेचा उलगडा केलाय. एकदा एका वकिलाला विचारलं गेलं की बाबा रामायण आणि महाभारतामध्ये फरक काय. अर्थात वकील पुण्याचा होता. तो असं म्हणाला की महाभारत हे जमिनीचं भांडण आहे आणि रामायण ही अपहरणाची केस आहे. त्याच वेळेस दुसऱ्या कवीला विचारलं, बाबा महाभारत आणि रामायणामध्ये काय फरक आहे. तो म्हणाला की वस्त्राच्या हरणावरून झालं ते महाभारत आणि हरणाच्या वस्त्रावरून झालं ते रामायण. एवढं सोपं आहे ते. तर ही भाषा अशी बदलते प्रत्येक व्यवसायानुसार. मला खरं तर यातल्या सर, मी खरं तर नंदकर सरांकडे जातो या बाबतीमध्ये, कारण भाषेच्या संदर्भात आपल्याकडे खूप साऱ्या संविधानिक तरतुदी आहेत. शासनाने त्याचे अनेक नियम केलेत, कायदे केलेत. तर राजभाषा, राष्ट्रभाषा, राज्यभाषा आणि आता अभिजात भाषा याबद्दल नेमक्या संविधानिक तरतुदी काय आहेत सर, जर आम्हाला विस्ताराने सांगा तुम्ही. आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपलं जे संविधान आहे ते अत्यंत पायाभूत असं डॉक्युमेंट आहे, आणि देशामध्ये जो काही कारभार चालतो तो या संविधानालाच समोर ठेवून केला जातो. भारतीय संविधानाच्या 17व्या भागामध्ये भाषेसंबंधी अत्यंत मौलिक तरतुदी दिलेल्या आहेत. त्यामध्ये जर अनुच्छेद 343 जर पाहिला आपण, तर संघ राज्याची कोणती भाषा असावी याबाबत तिथे तरतुदी दिलेल्या आहेत. आणि त्या अनुषंगानेच राजभाषा अधिनियम केंद्र सरकारचा 1963 मध्ये संमत केला, आणि केंद्र शासनाची हिंदी ही राजभाषा राहील असं ठरवण्यात आलं. पुढचा जर अनुच्छेद आपण पाहिला 345, तर राज्यांना त्यांची राजभाषा ठरवण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे 345 नुसार. आणि त्यामुळे आपलं जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, आपल्या राज्याने सुद्धा 1965 मध्ये राजभाषा अधिनियम संमत केला, आणि आपली माय मराठी ही आपल्या राज्यासाठी
राजभाषा म्हणून निवडण्यात आली. पुढची येते राष्ट्रभाषा. राष्ट्रभाषा ज्याला इंग्लिशमध्ये आपण समजा नॅशनल लँग्वेज म्हणू, अशी कुठेही तरतूद नाही. नॅशनल लँग्वेज, भारताची नॅशनल लँग्वेज कोणती, राष्ट्रभाषा कोणती, अशी कुठेही संविधानात तरतूद नाही, कायद्यातही तरतूद नाही. जी भाषा जास्त प्रमाणात बोलली जाते, जशी हिंदी ही भाषा आपल्याकडे जास्त प्रमाणात बोलली जाते म्हणून तिला आपण राष्ट्रभाषा म्हणतो. पुढची येते अभिजित भाषा. अभिजित भाषेचा खरा विचार हा 2004 नंतर सुरू करण्यात आला. केंद्रीय मंत्रालयाने याबाबतच्या सूचना जारी केल्या आणि अभिजित भाषेला दर्जा द्यायचं ठरलं. आपल्याला माहिती आहे 2004 ते 2024 असा जवळपास 20 वर्षाचा प्रवास केल्यानंतर आपल्या माय मराठीला आता अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. अभिजित भाषा म्हणजे काय, तर जी अत्यंत प्राचीन भाषा आहे, म्हणजे जवळपास 1500 ते 2000 वर्षापूर्वीची भाषा आहे. तिचं प्राचीन वाङ्मय जे आहे ते मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. त्याच्याबरोबर ती एका मोठ्या भूप्रदेशावर बोलली जाते, तिला अभिजित भाषा असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर दुसरी येते प्रमाण भाषा. महाराष्ट्र शासनाने आपल्या राज्याची मराठी प्रमाण भाषा कशी राहावी याच्यासाठी सुद्धा 18 नियम केलेले आहेत आणि 18 नियम शासनाने प्रस्तुत सुद्धा केलेले आहेत. तर तिला आपण प्रमाण भाषा आपण म्हणतो की मराठी प्रमाण भाषा कशी असावी. आणि सर्वात शेवटी जिला आपण म्हणतो बोली भाषा, तर जी आपण साधारण असं म्हटलं जातं की दर 12 कोसाला जी भाषा बदलते तिला आपण बोली भाषा म्हणतो. असे साधारण भाषेचे हे 5-7 प्रकार आणि त्याप्रमाणे केला जाणारा राज्य कारभार या अनुषंगाने आजचं हे विश्व मराठी संमेलनामध्ये अनेक विषय घेऊन आपण तुमच्या समोर आलेलो आहोत. धन्यवाद सर. यानंतर खरं तर मला वैशाली मॅडमकडे यायचं आहे. मॅडम, कायम एक असा आक्षेप घेतला जातो की प्रशासकीय भाषा ही क्लिष्ट आहे, बोजड आहे, ती सर्वसामान्याला समजत नाही. यामागची एकतर कारणं काय असावेत? म्हणजे कुठलंही मला जर एखादं पत्र असेल तर मला आनंद वाटतो, पण तर त्याचं पत्र सरकारी असेल तर मला भीती वाटते. तर ही भाषेची भीती जर का निर्माण झाली असावी याबद्दल तुम्ही सांगावं. सर्वांना नमस्कार. खरं तर मराठी भाषेसाठी काहीतरी करायचं म्हणजे त्या भाषेमध्ये कथा, कविता, कादंबरी, ललित लेखन झालं पाहिजे असा एक रूढ समज आहे. पण साहित्य निर्मितीच्या पलीकडे जाऊन भाषेचं व्यवहाराच्या, प्रशासनाच्या, राजकारणाच्या आणि अर्थकारणाच्या चौकटीत खूप मोठं उपयोजन होत असतं. त्यामुळे भाषा आणि प्रशासन आणि प्रशासनातली मराठी भाषा आणि अशा इतर अनेक क्षेत्रांमधली मराठी भाषा असा विचार करायला लावणारे परिसंवाद या विश्व मराठी संमेलनाच्या निमित्ताने मराठी भाषा संचालनालय आणि महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेले आहेत. ही खरंच खूप मोठी अभिनंदनीय अशी बाब आहे असं मला वाटतं. कारण की जी मराठी भाषा माझी मातृभाषा आहे ती जर मला त्या भाषेच्या ज्ञानाच्या आधारावर नोकरी देणार नसेल तर तिचा त्याग करून वेगळी भाषा मला शिकावी लागते. कारण भाषेचं स्वतःचं अर्थकारण असतं आणि माझी भाषा जर मला अर्थार्जनाला मदत करणार नसेल तर आजसुद्धा आपण बघतो आहोत की आपल्या आजूबाजूला बरीचशी ज्या घरातली मुलं मागच्या 2 पिढ्यांपर्यंत मराठी माध्यमांच्या शाळेतून जात होती त्यांना असं वाटू लागलेलं आहे की कदाचित इंग्रजी माध्यमातून शिकलो तर मला नोकरीच्या आणि रोजगाराच्या अधिक चांगल्या संधी निर्माण होतील. म्हणजे भाषेसाठी काहीतरी करायचं म्हणजे फक्त साहित्य आणि कवितेच्या क्षेत्रामध्ये नसतं करायचं, तर ते प्रशासनाच्या, राजकारणाच्या आणि अर्थकारणाच्या क्षेत्रातही करायचं असतं. याचं औचित्य, महत्त्व आणि मोल ओळखून या परिसंवादानाचं जे आयोजन केलेलं आहे मराठी भाषा संचालनाने त्यासाठी मी सर्वप्रथम त्यांचं मनापासून व्यक्तिगतरित्या आणि आम्हा सर्वांच्या वतीने अभिनंदन करते. आपल्याला जो किरणनी प्रश्न विचारलेला आहे आणि त्यांनी या सगळ्या विषयाची मोठी अशी पूर्वपीठिका आपल्यासाठी सज्ज केलेली आहे की ज्या संदर्भामध्ये आम्हाला बोलायचं आहे. मला स्वतःला मी प्रोबेशनमध्ये असताना, परिवीक्षाधीन कालावधीत असताना एक घडलेला किस्सा आठवतो की मी कस्टम्स या सेवेमध्ये ज्यावेळी रुजू झाले 2009 साली IRS कस्टम्स म्हणून, त्यावेळी आम्हाला वेपन्स ट्रेनिंग असायचं.
आणि हैदराबादच्या नॅशनल पोलीस अकॅडमीमध्ये आमच्या बॅचचं वेपन्स ट्रेनिंग चालू होतं आणि अत्यंत ज्युनियर दर्जाचा म्हणजे ज्याला कॉन्स्टेबल म्हणावा, हवालदार म्हणावा, असा अधिकारी आम्हाला हे प्रत्यक्ष वेपन्स ट्रेनिंग द्यायचा. आणि जवळजवळ 1 महिनाभर आम्ही हे वेपन्स ट्रेनिंग घेत होतो. आणि हा बिहारमधल्या एका छोट्या गावातला हिंदी मातृभाषा असणारा असा हा हवालदार होता, ज्याला आम्ही सगळेजण उस्ताद म्हणायचो. आणि त्यांच्याबरोबर आमचं खूप ट्युनिंग जमलं, कारण की फक्त वेपन चालवायला नसतात शिकायचे, तर ते खोलणं, त्यांची दुरुस्ती करणं, अशा अनेक गोष्टी आम्हाला त्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये शिकायच्या होत्या. ते सगळं शिकवण्यातली त्यांची चलाखी आणि त्यांची सगळी मास्टरी पाहून एक दिवशी मी त्यांना, उस्तादना, संध्याकाळच्या मेसमधल्या जेवायच्या वेळेला असं म्हटलं की उस्ताद, आपकी नॉलेज तो बड़े साहब से भी ज़्यादा है, बहुत ही बढ़िया तरीके से आप हमें सिखा रहे हो, आपकी नॉलेज तो आपके बड़े साहब से भी ज़्यादा ऐसे हमें सभी को लगने लगा है. त्यावर त्या उस्तादनी दिलेलं जे उत्तर आहे ते खूप महत्त्वाचं आहे. तो असं म्हणाला, नहीं मैडम जी, आप गलत समझ रही है, मेरी सारी नॉलेज हिंदी में है और उनकी अंग्रेजी में है, यही बहुत बड़ा फर्क है. मला असं वाटतं की एखाद्या व्यक्तीच्या दर्जामध्ये आणि अधिकार पदामध्ये जर केवळ त्याच्या भाषेच्या ज्ञानामुळे जर बदल होणार असेल, तर त्या भाषेसाठी काम करणाऱ्या माणसांचा खूप मोठा पराभव आहे. की इंग्रजीमध्ये ज्ञान असल्यामुळे जर समान ज्ञान असलेल्या व्यक्तीला वरच्या दर्जाचं काम करण्याची संधी मिळत असेल, हे आजूबाजूच्या सगळ्या वास्तवामधून आपल्या सगळ्यांच्या अनुभवाला येतं आहे. ते मराठीच्या बाबतीमध्ये सुद्धा काही प्रमाणात खरं आहे. आणि तसे होऊ नये म्हणून अशासारख्या संमेलनांची तर गरज आहेच. आणि शिवाय प्रशासनातल्या मराठी भाषेची काय दुरुस्ती केली पाहिजे याचा मुळातून विचार करण्याची सुद्धा गरज आहे. किरणने विचारलेला प्रश्न असा आहे की मराठी भाषा बोजड, प्रशासनातली मराठी विशेषतः जरब असणारी असते का? मला नेहमी असं वाटतं की कोणतीही भाषा ही कोणत्या प्रयोजनासाठी वापरली जाते ती तसं रूप घेऊन येते. म्हणजे आता इथे आपण या फर्ग्युसनच्या प्रांगणामध्ये बसलेलो आहोत आणि रस्त्याच्या त्या बाजूला एखाद्या इमारतीमध्ये 2 जर जावा आपल्या सासूची गाराणी एकमेकांना सांगत असतील, त्या प्रमाण मराठीत जरी बोलत असल्या तरी आज आपण या विचारमंचावर वापरत असलेली भाषा आणि त्या दोघींची भाषा, त्यांची शब्दांची निवड, त्यांची वाक्यांची लांबी आणि त्यांच्या संभाषणामध्ये असणाऱ्या उद्गार चिन्हांचं प्रमाण, या सगळ्यांमध्ये आपली आणि त्यांच्या भाषेमध्ये मूलतः फरक आहे असं तुम्हा आम्हा सगळ्यांना सतत अनुभवाला येतं. मग प्रशासनातली भाषा कोणत्या प्रयोजनाने वापरली जाते? प्रयोजन आहे जे प्रशासनाचं ते म्हणजे कायद्याची अंमलबजावणी करणं. प्रशासन हीच शासनाची अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे. मग कायदा जसा आहे तसा कायद्याला जसाचा तसा अंमलात आणणं हे आमचं मुख्य काम असतं. त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की कायद्याच्या चौकटीच्या मी बाहेर जाणार नाही याची सारखी आम्हाला काळजी घ्यावी लागते. आणि मी लिहिलेल्या एखाद्या पत्राचा किंवा मी पारित केलेल्या एखाद्या आदेशाचा वेगळा अर्थ समोरची व्यक्ती काढणार नाही याची सारखी काळजी घ्यावी लागते. ही जी सारखी काळजी घेण्याची टांगती तलवार आहे ना, ही खरं तर किरण अनेक कारणांमुळे निर्माण होते. की मी जर एखाद्या परिपत्रकाच्या बाहेर जाणारं काहीतरी एखाद्या पत्रात लिहिलं तर उद्या माझा व्हिजिलन्स ओपन होईल, मलाच एखादी कारणे दाखवा नोटीस येईल की काय, अशी सारखी भीती वाटल्यामुळे एखादा जो अव्वल कारकून असतो शासकीय कार्यालयात काम करणारा, तो जास्तीत जास्त अवघड, क्लिष्ट आणि परिपत्रक किंवा शासन निर्णयाच्या बाहेर जाणार नाही अशी भाषा वापरण्याचा इतका आटोकाट प्रयत्न करतो की त्यामुळे समोरच्या ज्या माणसासाठी तो आदेश असतो त्याला खरंच काही कळेना असं होतं. आणि मग असं होतं की त्यामुळे असं वाटतं की शासकीय पत्र समजून घेण्यासाठी मला स्वतःला समजणार नाही, मला दुसऱ्या कोणाची तरी मदत घ्यावी लागेल असं सारखं वाटतं. म्हणजे भाषेचं जे ड्राफ्टिंग आहे तो करणारा जो सगळा आमचा कर्मचारी आणि अधिकारी वर्ग आहे, त्याला ज्यावेळी कायद्याच्या चौकट सांभाळण्याची त्याची जी कळकळ आहे ना, त्याच्यापेक्षा समोरच्या माणसाचा प्रश्न सोडवण्याची जर त्याला तळतळ वाटली ना, तर कदाचित प्रशासनाची भाषा सोपी होईल. म्हणजे असं आहे की प्रयोजन सारखं असं असतं की मला माझ्या वरिष्ठांनी कोणत्याही प्रकारे माझी एखादी फाईल ओपन करू नये किंवा मी लिहिलेल्या भाषेचा विपर्यास होऊ नये याची सारखी काळजी घेण्याची टांगती तलवार ही प्रशासनावरती असते. मी ना परवाच्याच पेपरमध्ये पुणे महानगरपालिकेने एक जाहिरात दिलेली आहे, ती मला तुम्हाला सगळ्यांना वाचून दाखवायला आवडेल. कारण खारगे सरांनी जो मुद्दा मांडला की प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट काही आदेशाच्या रूपाने नसते,
काही वेळेला भाषा ही जनसामान्यांसाठी असते. जर एखाद्या जमिनीच्या वहिवाटीचा मुद्दा असेल, एखादा अतिक्रमण काढल्याचा आदेश असेल, तर तो मला निश्चित कायद्याच्या भाषेमध्येच मांडला पाहिजे. जर तुम्ही असं नाही केलं तर काय होईल हे त्या आदेशामध्ये मला उलगडून सांगितलं पाहिजे आणि स्वच्छ शब्दात सांगितलं पाहिजे. ते माझ्यासाठी अनिवार्य असतं. पण काही वेळेला ज्यावेळी अनेक बहुसंख्य माणसांच्या आयुष्यावर परिणाम करणारी किंवा त्यांना कम्युनिकेट करण्याची जर एखादी विषय किंवा गोष्ट असते, त्यावेळी आपण सुलभ भाषा वापरू शकतो, जसं खारगे सर म्हटले. पण आता त्याची आजूबाजूला घडणारी उदाहरणं मात्र त्याच्या अगदी विपर्यस्त असणारी असतात. म्हणजे हे जाहीर प्रकटन आहे. पुणे महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते सुस्थितीत राहण्याकरता प्रशासनाकडून दक्षता घेतली जात आहेच. तथापि शहरातील कुठल्याही रस्त्यावर पडलेले खड्डे, समपातळीत नसलेले फुटपाथ दुरुस्ती व पावसाचे पाणी साचणारा भाग इत्यादी बाबत रस्ता विषयक जर कोणत्या तक्रारी असतील तर महापालिकेच्या पथविभागाकडे नागरिकांना खालील नमूद विविध माध्यमातून तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अशी पुणे महानगरपालिकेने 24 जानेवारीलाच दिलेलं एक जाहीर प्रकटन आहे. याचा उद्देश असा आहे की अनेक प्रकारे नागरिकांना पुणे महानगरपालिकेच्या पथविभागापर्यंत पोहोचता येईल. त्यासाठीचा व्हॉट्सअप नंबर, त्यासाठीचं ट्विटर हँडल, त्यासाठीचा टोल फ्री नंबर असा सगळा त्या जाहीर प्रकटनामध्ये दिलेला आहे. आणि त्याच्या खाली पुन्हा जे म्हटलेलं आहे, उपरोक्त सर्व माध्यमातून पथविभागाकडून तक्रार निवारणाची कार्यवाही केली जाते, तरी नागरिकांनी आपल्या पुणे शहराचा सुनियोजित व गुणवत्तापूर्ण सुविधायुक्त शहर हा नावलौकिक कायम राखण्यासाठी वरील तक्रार निवारण प्रणालीचा सुयोग्य वापर करून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे. म्हणजे साधी गोष्ट होती की तुम्हाला तक्रार करायला हेही माध्यम उपलब्ध आहेत आणि यातून तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकता. पण हे सांगण्यासाठी सुद्धा वापरली गेली जाणारी जी भाषा आहे ही पुन्हा आदेशासारखी थोडीशी वाटतीये किंवा जास्तीत जास्त परंतुको असणारी, जास्तीत जास्त प्रोवायझो असणारी आणि स्वतःची भूमिका क्लिअर करणारी अशी वाटतेय. असं का होतं? कारण की या शैलीची आम्हाला सवय होऊन जाते. बऱ्याचदा असं म्हणतात ना की शासकीय कार्यालयामध्ये कोणी जर हॅपी दिवाळी जरी सांगायला आला तरी अधिकारी म्हणतो रायटिंगमध्ये द्या. का म्हणतो अधिकारी असं रायटिंगमध्ये द्या? कारण की शासकीय कामकाजाची स्वतःची अशी जी शैली आहे आणि संस्कृती आहे त्याची आम्हाला खूप जास्त सवय झालेली असते आणि त्याच्यातून हे असे विनोद घडत असतात. आणि मराठी भाषा मग सामान्य माणसांना शासकीय मराठी आहे की नाही असा प्रश्न पडू शकतो. मला खरं तर याला जोडून एक छोटासा अजून एक प्रश्न उपप्रश्न आहे खरं तर तो की अनेक भाषा अभ्यासकांचं असं मत आहे की भाषा हे देखील पुरुष सत्ताक आहे, तिथे सुद्धा लिंगभेद केला जातो. तर याबद्दल तुझे अनुभव काय आहेत? खूप महत्त्वाचा आणि कळीचा असा जो प्रश्न आहे. स्त्रीवादाला भाषेच्या सगळ्याच भाषांच्या संदर्भामध्ये स्त्रीवाद्यांचा हा आक्षेप आहे किरण, खरं तर की सगळीच भाषा ही लिंग केंद्रित असते. म्हणजे लाईटमन, वायरमन असं आपण म्हणतो, पण त्या लाईटमनचं काम एखादी स्त्री आता करणार आहे, वायरमनचं काम MSCB मध्ये एखादी स्त्री करू शकते आणि चेअरमन नाही तर आता चेअरपर्सन म्हणायची गरज आहे. हे इंग्रजीला सुद्धा लागू आहे. मग मराठी सुद्धा शेवटी ज्या पुरुषसत्ताक व्यवस्थेतूनच निर्माण झालेली भाषा आहे, सर्व भाषा त्यातूनच निर्माण होतात. त्यामुळे असं बऱ्याचदा होताना दिसतं. म्हणजे मी स्वतः ज्या वेळेला उपजिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले सोलापूरमध्ये आणि परिवीक्षाधीन उपजिल्हाधिकारी म्हणून माझ्याकडे तहसीलदार पदाचा ज्यावेळी चार्ज आला त्यावेळी पहिल्या दिवशी मला सगळेजण रावसाहेब रावसाहेब म्हणायचे. मला काही कळायचंच नाही की म्हणजे स्त्रीला असं रावसाहेब वगैरे कसं काय म्हणतात. पण हे असं सरकारी मराठीतलं हे पदनाम आहे की बाईला सुद्धा जरी ती स्त्री तहसीलदार असली तरी तिला रावसाहेबच म्हटलं पाहिजे. तर स्त्री तहसीलदारांची अजून सवय नाही आहे, त्यामुळे असं होईल. कदाचित आपल्याला त्यासाठीचा नवीन शब्द कॉईन करावा लागेल. आणि हे सगळीकडेच घडतं. आज सुद्धा आपण एखादं पत्र ज्यावेळी आम्हाला येतं त्यावेळी महोदया कोणीच लिहून पाठवत नाही. महोदय किंवा सर असं लिहिलेलीच पत्र आम्हाला येतात. ते बघताना हे लक्षात येतं की समोरच्या माणसांना असं लक्षातच येत नाही की खुर्चीवर स्त्री सुद्धा बसू शकते. ते विसरून गेल्यामुळे असं बऱ्याचदा घडतं. पण हे फक्त मराठी भाषेला लागू नाही असं मला वाटतं. आणि कायद्याच्या भाषेमध्ये तर ते फक्त पदनामांपुरतंच मर्यादित आहे.
ते काही एकूण कायद्याच्या कोणत्या मसुद्यावर परिणाम करणारे अशी काही पुरुषसत्ताक व्यवस्था ऑपरेट करते असं म्हणता येणार नाही, कारण आपलं संविधान अशा प्रकारचा कोणताही भेद मानत नाही. येस, धन्यवाद. खरं तर मला आता यानंतर काकडे साहेबाकडे अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. सर, तुम्ही अनेक वर्ष काम करता प्रशासनामध्ये. महाराष्ट्रामध्ये तर अनेक असे अधिकारी आहेत जे आपल्या उत्तम मसुद्यासाठी ओळखले जातात, की ज्यांचं ड्राफ्टिंग फार उत्तम आहे असं म्हणतात, की त्या अधिकाऱ्यासोबत तुम्ही पण अशा अनेक लोकांसोबत काम केलं असेल. तर या लोकांची वैशिष्ट्य काय आहेत नेमके, तुम्हाला काय काय जाणवलं, आणि अशा लोकांचा वापर उद्याच्या भविष्यातील चांगल्या प्रशासकीय भाषेसाठी करून घेता येईल का आपल्याला, याबद्दल सांगावं आपण. प्रशासनामध्ये सुद्धा जे अधिकारी येतात ते लोकातूनच येतात आणि विविध शाळा कॉलेजेसमध्ये वक्तृत्व स्पर्धेत किंवा अन्य बाकीच्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेली मुलं हीच स्पर्धा परीक्षेतून शेवटी प्रशासनात येतात. आणि त्यामुळे प्रशासनामध्ये सुद्धा खूप असे अधिकारी आहेत की जे आपल्या उत्तम कामासाठी खूप प्रसिद्ध आहेत. मला असं वाटतं की शासकीय अधिकारी ची जी किंवा आपल्याकडे जी विचारधारा आहे की शासन जे कामकाज करतं त्यातील एखादी गोष्ट आपल्याला मान्य नसेल तर त्याचं आव्हान आपण कोर्टामध्ये देतो आणि कोर्टामध्ये एखादं प्रकरण गेलं की प्रत्येक शब्दाचा किस निघतो. सहजरित्या बोललेली एखादी गोष्ट किंवा सहजरित्या लिहिलेला एखादा शब्द हा सुद्धा किती चुकीचा आहे असं कोर्टामध्ये साबित होतं आणि अर्थाचा अनर्थ होतो. तेच एक खरं कारण आहे. मला वाटतं की मागच्या 150 वर्षापासून प्रशासनामध्ये जो साचेबंदपणा आणि अवघड शब्द वापरण्याचा जो प्रघात सुरू झालेला आहे तो त्याचा एक परिपाक आहे की काही शेवटी माझ्या जे मनात आहे ते समोरच्याला कळलं नाही तरी चालेल, पण कोर्टाला लक्षात आलं पाहिजे की ह्याची नियत साफ आहे. कधी कधी स्ट्रेस कुठे द्यायचा हे आपण भाषेमध्ये शिकलेलो आहोत. जुन्या काळामध्ये ती नल आणि दमयंतीची गोष्ट होती की त्या नल भेटत नसतो, त्याच्यामुळे दमयंती इतकी व्याकुळ होते की ती शेवटी खाणं पिणं सोडते आणि आजारी पडते. आणि वैद्य जेव्हा तिच्याकडे जातो तेव्हा वैद्य तिला म्हणतो की सगळी औषधं दिली तरी तू बरी का होत नाहीस. तेव्हा ती म्हणते, ते फार प्रसिद्ध संस्कृत वाक्य आहे, औषध नलगे मजला. म्हणजे एक तर औषध लागत नाही अशा अर्थाने होतं आणि औषध माझ्यासाठी फक्त नल हाच आहे. आमच्याकडे असंच होतं अनेकदा. आम्ही लिहितोय का अर्थाने आणि कोर्टात युक्तिवाद होतो भलत्याच अर्थाने. आणि मग त्यापेक्षा आपण लिहिलंच नसतं तर बरं झालं असतं. असा प्रकार खूप होतो आणि त्याच्यामुळे याचे 2 तोटे होतात. एक आहे महसूल अधिकारी. जर का आपण घेतलं, अनेक जण आता इथं बसले, आम्ही सगळेच महसूल अधिकारी आहोत. आम्हाला निकालपत्र द्यावी लागतात आणि निकालपत्रामध्ये क्लॅरिटी येण्यासाठी काही लोक अक्षरशः एका वाक्यात किंवा 4 वाक्यात जे काही संपवता येईल त्याच्यासाठी 4 परिच्छेद लावतात किंवा 4 पानं लिहितात, कारण त्याच्यातून असाच एकही चुकीचा अर्थ निघू नये. परंतु दुसरं इंग्रजीत एक फार सुंदर वाक्य आहे, ब्रेविटी इज अ सोल ऑफ विट. म्हणजे जर का तुम्हाला आशय सांगायचा असेल आणि तो थोडक्यात मांडला तर खूप काही आशय आपल्याला लोकांना सांगता येतो. उदाहरणार्थ एक तुम्हाला साधं सांगतो की एक चोखा मेळाचा एक अभंग आहे, ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. म्हणजे वरवर काही पाहू नकोस, फक्त वरवर पाहिलंस तर तुझ्या मनामध्ये चुकीचे विचार येतील. हा अत्यंत थोडक्यामध्ये एक फार मोठा संदर्भ त्यांनी सांगितलेला आहे. अनेक अधिकारी सुद्धा या पद्धतीने लेखन करताना आपण बघतो आणि म्हणून मला असं वाटतं की ज्यांनी चांगलं लेखन केलेलं आहे तसे चांगले अधिकारी आहेत, चांगले जजेस सुद्धा खूप चांगले आहेत. प्रशासनामध्ये आपण जर का पाहिलं तर ह्या सगळ्यांचं मसुदे, ह्या सगळ्यांचं नोटिंगवरचे अभिप्राय हे फार मोठा आशय सांगून जातात. आपल्याला सांगतो की कायद्यामध्ये अक्षरशः 2 वाक्यामध्ये ते कलम असतं, पण 2 वाक्यातलं कलम समजून घेण्यासाठी तुम्हाला एखाद्या उच्च न्यायालयाच्या किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या 50 ते 100 पानांचं निकालपत्र वाचल्यानंतर त्या 2 वाक्यांचा अर्थ आपल्याला कळतो. आता ह्याला सुद्धा आपल्याला अचूक ड्राफ्टिंग म्हणता येतं आणि या पद्धतीने खऱ्या अर्थाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये अचूक ड्राफ्टिंग केलं जातं.
धन्यवाद सर. खरंच अशा अचूक ड्राफ्टिंग करणाऱ्या लोकांचा नक्कीच फायदा होतो आणि त्यांचं नाव पण मागे राहतं. मला खारगे सरांना एक प्रश्न विचारायचा आहे यापुढे. खरं तर सर, प्रशासनात मोठ्या प्रमाणात आपण बघतो की इंग्रजी शब्दाचं अनुकरण खूप मोठ्या प्रमाणात होतं. म्हणजे तो शब्द इंग्रजीतनं मराठीत घेतला जातो आणि त्याचाच तो प्रभाव राहतो. त्यामुळे तो सामान्य माणसाची परत त्याची नाळ जुळताना त्रास होतो. तर हे असं इंग्रजीतून घेणं अपरिहार्य आहे का, किंवा याला काही उपाय, इतर उपाय तुम्ही सुचवू शकाल का? नाही, हा फार महत्त्वाचा असा प्रश्न आहे. खरं तर इंग्रजी म्हणण्यापेक्षा इतर भाषेतील जे शब्द जे आहेत हे जसेच्या तसे मराठीमध्ये घ्यायची आवश्यकता आहे काय? तर याचं उत्तर नाही असंच आहे. जर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जर आपण कालावधी लक्षात घेतला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदरच्या काळामध्ये प्रशासनामध्ये फारसी शब्दांचा जास्त भर असायचा. तर आपले छत्रपती शिवाजी महाराज यांनी पहिल्यांदा असा प्रयत्न केला आणि ज्याचा वारसा आपण आज चालवत आहोत की फारसी शब्दाच्या ऐवजी मराठी शब्द आणायचे, आपले स्थानिक शब्द आणायचे आणि प्रशासनामध्ये वापर सुरू करायचा. त्यासाठी त्यांनी खास एका आपल्या मंत्र्यांच्या करवी त्याची कारवाई सुरू केली. तसंच क्रेडिट जे आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांना जातं. म्हणजे अनेक पर्यायी शब्द जे इतर भाषेतले आहेत, इंग्रजीमधले आहेत, इतर भाषेतले आहेत, त्यांना अतिशय सुंदर असे मराठी शब्द त्यांनी शोधून काढलेले आहेत. आता काही शब्द आपल्याला कदाचित माहिती पण नसतील. पूर्वी डेट, तारीख हा शब्द असायचा. तर आता मराठीमध्ये दिनांक हा शब्द आता इतका रुळलेला आहे, पण बऱ्याच जणांना माहिती नसेल की दिनांक हा शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आणलेला आहे. जे कलाक्षेत्रामध्ये काम करणारे आहेत, दिग्दर्शक हा शब्द, नेपथ्य हा शब्द, चित्रपट हा शब्द, हे सारे शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठीमध्ये आणलेले आहेत. क्रीडांगण हा शब्द, ग्राउंडला किंवा रेडिओला नभोवाणी हा शब्द, प्राध्यापक हा शब्द, ट्रस्टीला विश्वस्त हा शब्द, नगरपालिका, महापालिका हे शब्द हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठीमध्ये आणलेले आहेत. म्हणजे असे अनेक शब्द इतर भाषेतले जे आहेत हे आपण मराठीमध्ये आणू शकतो आणि ते रुळले जाऊ शकतात आणि ते आपल्या सर्वांचा अविभाज्य भाग असा हा होऊन जातात. आता प्रशासनामध्ये सुद्धा अलीकडचे जे शब्द आहेत तर हे देखील अनेक शब्द मराठी हे स्वरूपामध्ये आपण आणलेले आहेत. यासाठी मी खऱ्या अर्थानं आमच्या मराठी भाषा विभागाचे जे आमचे अधिकारी आहेत त्यांचं या ठिकाणी मनापासून कौतुक करतो. त्यांनी खूप परिश्रम, यास बऱ्याच जणांना माहिती नसेल, बरेचसे इंग्रजी शब्द मराठीमध्ये आणण्यासाठी मराठी भाषा विभागाच्या भाषा संचालनालयाच्या या ठिकाणी आता विजया मॅडम आहेत, आमचे राज्य मराठी विकास संस्थेचे या ठिकाणी देवरे साहेब आहेत, साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या या ठिकाणी मीनाक्षी पाटील आहेत. तर असे आमचे आणि अनेक पूर्वी झालेले अधिकारी आणि त्यांच्यासोबत काम करणारे अधिकारी यांनी आपल्याच समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे जे तज्ज्ञ आहेत, भाषातज्ज्ञ असतील, प्राध्यापक असतील, साहित्यिक असतील, यांची मदत घेऊन अनेक कोश तयार केलेले आहेत. आपण जर मराठी भाषेच्या वेबसाईटवर जर आता गेला, आता पुन्हा हा वेबसाईट शब्द, वेबसाईटसाठी इतका सुंदर शब्द मराठीमध्ये आहे, संकेतस्थळ. मराठी भाषा विभागानं हा शब्द आणलेला आहे. तर हे सर्व शब्दकोश किंवा आपले हे पदनाम कोश, आता शासनामध्ये इतके पोस्ट्स असतात ना, आता ॲडिशनल चीफ सेक्रेटरी, अपर मुख्य सचिव, अंडर सेक्रेटरी, अवर सचिव, प्रिन्सिपल सेक्रेटरी, प्रधान सचिव, अधीक्षक अभियंता, हे मराठीमध्ये म्हणजे सुप्रिटेंडिंग इंजिनियर, इंजिनियरला शब्द अभियंता आमच्या मराठी भाषा विभागाने आणलेला आहे. असे कितीतरी शब्द हे मराठी प्रशासनामध्ये किंवा किंबहुना लोकांच्या जीवनामध्ये आणण्याचं काम आपण हे करत आलेलो आहोत आणि अनेक लोक त्याच्यामध्ये आणखी योगदान हे करत आहे. जे परिभाषा कोश जे आहे, टर्मिनॉलॉजी ज्या आहेत, जवळपास 29 कोश हे आपण मराठी भाषा विभागाने तयार केलेले आहेत. आता काही शब्द असे आहेत ते व्यवस्थितरित्या, आता माती हा शब्द मड, इंग्रजीमधला मडला माती,
परंतु शेतकऱ्याला तो वेगळा शब्द वापरायचा असतो. सॉईल, सॉईलला माती असा शब्द नाही आहे. मृदा हा शब्द आहे. किती सुंदर शब्द आहे. हा मराठी भाषा विभागाने आपल्या कोशामध्ये आपण आणलेला आहे. किंवा आता मायनर मिनरल, आता मायनर मिनरल म्हणजे छोटं खनिज असं नाही, त्याला गौण खनिज असा शब्द आणलेला आहे. असे सुंदर शब्द हे मराठीमध्ये आपण आणू शकतो, हे आपल्याच लोकांनी दाखवलेलं याच्यामध्ये आहे. आता न्यायालयामध्ये सुद्धा मराठीचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेला आहे. जसं प्रोसिक्युटरला शब्द जो आहे अभियोक्ता, असे मराठीमध्ये शब्द हे आणायला सुरुवात झालेली आहे. आता कृषीमध्ये सुद्धा विषय ऊस तोडणी कामगार, किती सुंदर शब्द आहे. हा मराठी भाषा विभागानं त्याच्यामध्ये भाषांतरित करून आणलेला आहे. पाटबंधारे विभाग, सिंचनाखालील क्षेत्र, हे आता शेतकऱ्यांना शब्द आत्मसात केलेले आहेत. शेतकरी सुद्धा आता या भाषेमध्ये बोलायला लागलेले आहेत. तर थोडक्यात आपल्याला असे इंग्रजीचाच वापर केला पाहिजे किंवा इतर भाषेतले शब्द वापरले पाहिजेत, हे दिवस गेलेले आहेत. परंतु लोकांना अधिक जवळचे असणारे शब्द हे येण्याची अजूनही गरज आहे. अजूनही याच्यामध्ये स्कोप याच्यामध्ये निश्चितपणे आहे. याच्यामध्ये शासनामध्ये आमचे जे शब्द जे असतात, यासाठी शासन व्यवहार कोश किंवा पदनाम कोश. आता पदनाम कोशाच्या बाबतीमध्ये प्रक्रिया त्यांनी म्हणलं होतं हा पदनाम कोश झालेला आहे, पण नंतर त्यांनी त्याची स्तुती पण केलेली होती बरं का. खूप चांगलं काम केलेलं आहे असंही त्यांनी स्तुती केलेली आहे. तर असं मोठ्या प्रमाणामध्ये काम सुरू आहे. एक अडचण मला सांगावीशी वाटते की इंग्रजीचे भाषांतर करून शब्द आणताना बऱ्याच वेळेला अडचण निर्माण होते. याचं कारण असं की आपण अगोदर इंग्रजीमध्ये तो ड्राफ्ट तयार करतो. म्हणजे अजूनही आपल्याला प्रशासनामध्ये इंग्रजी भाषेचा ब्रिटिश इतका पगडा आहे की आपण ते इंग्रजी भाषेचे मध्ये अगोदर आपण ड्राफ्ट तयार करतो आणि नंतर त्याचं भाषांतर मराठीमध्ये करतो. ती सवय आपण बदलण्याची गरज आहे. आता सुदैवानं शासनामध्ये अनेक शासन निर्णय, GR ज्याला म्हणतो, गव्हर्नमेंट रेझोल्युशन किंवा सर्क्युलर म्हणजे परिपत्रक आहे, हे सगळे मुळात आता मराठीमध्ये बनवण्याचं काम सुरू आहे. म्हणजे भाषांतर केल्यानंतर जे जडत्व येतं किंवा जी भाषा बोजड बनते ते कमी होण्याचं काम हे निश्चितपणे शासनामध्ये सुरू झालेलं आहे. फक्त अजूनही काम करण्याची गरज आहे ती कायद्याच्या बाबतीमध्ये. कायदे जे आहेत, आता विधिमंडळाचं आमचं ज्यावेळी काम असतं, विधिमंडळामध्ये कायदे तयार होत असतात. हे कायदे मात्र सुरुवातीचा ड्राफ्ट अजूनही हा इंग्रजीमध्येच केला जातो. त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी आपण ऐकलं असेल की मराठी आणि इंग्रजी याच्यामध्ये काही तुम्हाला विसंगती दिसत असेल तर तुम्ही इंग्रजीमधलं जे आहे त्याला प्रमाण माना, अशी टिप्पणी असते. याचं कारण असं की ते ओरिजिनल इंग्लिशमधनं केलेलं असतं आणि भाषांतरामध्ये गडबड होऊ शकते. तर आपल्याला हे जे कायदे जे आहेत हे मूलतः आपल्या भाषेमध्ये मराठीमध्ये तयार होतील आणि त्याचं भाषांतर इंग्रजीमध्ये होईल. हा दिवस हा मला वाटतं आपल्यासाठी सुवर्ण दिवस असेल. त्याची आपण सर्वांनी वाट बघितली पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वांनी काम करण्याची गरज आहे असं मला वाटतं. धन्यवाद सर. धन्यवाद. खरंच आहे, आपल्याकडे खूप प्रयत्न केले गेले आहेत, अजूनही व्हायला हवेत. आणि कधी कधी आता तुम्ही मगाशी शासन व्यवहार कोशाचा उल्लेख केला, मी मागे एक शब्द वाचला होता शासन कोशामध्ये, तो होता शब्द वज्रचूर्ण. म्हणजे मला एकदम, म्हणजे तुम्हाला पण माहीत नसेल कोणाला, वज्रचूर्ण म्हणजे सिमेंट. विनोदानं मी असं म्हणाल त्यांना की समजा एखाद्या माणसाने PWDकडे फाईल पाठवली की आम्हाला एवढं 50 टन वज्रचूर्ण पाहिजे, तर तो म्हणेल हा आमचा विषय नाही, तो आयुर्वेदिक संचालनाला पाठवा. आणि आयुर्वेदिकवाला असं म्हणलं की 50 टन लागणार असं कोणतं चूर्ण आहे हे. तर असे पण विनोद होता शासनामध्ये. तुम्ही मागाशी विधिमंडळ कामकाजाचा उल्लेख केला. मी नंतर सर तुमच्याकडे एक छोटासा प्रश्न घेऊन येतो की विधानसभेचं कामकाज सोप्या भाषेत व्हावं यासाठी तुम्ही पुस्तक रूपात पण लेखन केलंय, तर त्याची गरज का भासली असं पुस्तक लिहिण्याची? आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपल्याकडे मोठी प्राचीन अशी ग्रंथसंपदा आहे आणि ही ग्रंथसंपदा जी आहे ती सामान्य लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी तिच्यावर कॉमेंट्री केली जाते, ज्याला आपण भाष्य म्हणतो, किंवा त्याचं एकतर क्रिटिकल अनालिसिस केलं जातं ज्याला आपण टीका म्हणतो, किंवा मग त्याचं एकतर निरूपण केलं जातं. जर आपण भगवद्गीता जर पाहिली तर भगवद्गीता साध्या सोप्या
भाषेत आणण्याचं पहिलं श्रेय आदी शंकराचार्यांना दिलं जातं. त्यांनी गीतेवर भाष्य केलं. त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा भावार्थ दीपिका लिहून गीता अधिक प्राकृत भाषेत सोपी करण्याचा प्रयत्न केला. गीता रहस्य त्याच्यानंतर लोकमान्य टिळकांनी लिहिलं. अगदी तसंच कायदे, नियम, धोरणं, शासन निर्णय, परिपत्रके ही शासनाकडून निर्गमित केली जातात आणि बऱ्याच वेळा त्या शासन परिपत्रकांचा, शासन निर्णयांचा, शासनाच्या नियमांचा, कायद्यांचा आणि धोरणांचा अर्थ आपल्यासारख्या सामान्य जनतेला लावता येत नाही. आणि तोच धागा पकडून मी पहिला प्रयत्न केला. विधिमंडळ कामकाज नियम पुस्तिका जवळपास जर आपण बघितली तर 265 पानांची आणि 320 नियम दिलेली आहे. आणि त्याच्यामुळे लक्षवेधी काय, तारांकित प्रश्न काय, ठराव काय, प्रस्ताव काय, अल्पसूचना प्रश्न काय, अंतिम आठवडा प्रस्ताव काय, हे शब्द फक्त सामान्य लोकांनी ऐकले होते. मात्र त्याच्या मागे काय मतितार्थ आहे, त्याच्या मागे काय गूढार्थ आहे, त्याच्या मागे काय शब्दार्थ आहे, त्याच्या मागे काय भावार्थ आहे, तो जनतेसमोर आणण्यासाठी मी मागच्याच वर्षी विधिमंडळ कामकाज साध्या सोप्या भाषेत अशी पुस्तिका लिहिली आणि यशदामार्फत ती प्रकाशित केली. मला असं वाटतं की शासनाची परिपत्रक, शासन निर्णय, कायदे, नियम हे अधिक सुलभ भाषेत लोकांपर्यंत आणण्यासाठी अधिकाऱ्याने काम करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सर्वात पहिलं नाव जर घ्यायचं गेलं तर आदरणीय शेखर गायकवाड सरांचं घेतलं जाईल. त्याच्यानंतर खारगे सरांनी सुद्धा 1-2 वर्षापूर्वी वन विभागावर एक पुस्तक लिहिलं. वन विभागातल्या ज्या काही सूचना आहेत, जे काही नियम आहेत ते साध्या सोप्या सुटसुटीत भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामुळे कोर्टाची भीती असल्यामुळे, शब्दाचा विपर्यास होऊ नये यामुळे शासन नियम, कायदे हे त्याच भाषेत येणार आहेत. परंतु मी जसं सांगितलं की त्याच्यावर भाष्य करणे, त्याच्यावर निरूपण करणे, त्याच्यावर टीका करणे आणि अधिक सोप्या भाषेत हे सर्व साहित्य लोकांपर्यंत आणणं याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांनीच, आपण पाहतो की बऱ्याच वेळा वकील मंडळी एखाद्या कायद्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात, परंतु तो कधी कधी सोपा होण्यापेक्षा अधिक अवघड होतो. आणि त्याच्यामुळेच आम्ही काही दिवसापूर्वी शासकीय अधिकाऱ्यांचं साहित्य संमेलन बालगंधर्वला घेतलं. त्याचा मुख्य उद्देश हाच होता की अधिकाऱ्यांनी लिहितं व्हावं आणि शासनाची जी क्लिष्ट भाषा जी आहे ती साधी सोपी सुटसुटीत करून सामान्य जनतेपर्यंत ठेवावी आणि सर्वांना शहाणं करून सोडावं, हा उद्देश घेऊनच मी स्वतःही काम करत आहे आणि आमचे अधिकारी आता कामाला लागलेले आहेत. ठीक आहे, आपल्या थोडंसं वेळेची मर्यादा आहे आपल्याला, आपण थोडंसं अजून वेगात घेऊया. वैशाली मॅडम, मी तुम्हाला एक पुढचा प्रश्न विचारू इच्छितो की मुळात प्रशासनिक भाषेचा मूळ प्रयोजन तुम्ही मगाशी म्हणाल तसं की शासन आणि जनता यांच्यात सुसंवाद होणं असं आहे. पण तरीही तो सुसंवाद होत नसल्यामुळं बऱ्याचदा असं होतं की एक मध्यस्थ मध्ये निर्माण होतात, की जो शासन आणि जनतेमध्ये एक मध्यस्थ असतो ज्याला सगळा लाभार्थी होतो, कारण हा सुसंवाद क्लिअर नाही. तर हे असं का होतंय, याची कारणं काय आहेत आणि यावर उपाय काय करता येतील? जसं मघाशी खारगे सरांनी सांगितलं तसं की आपले जे कायदे आणि अनेक असे मराठीमध्ये पर्यायी शब्द, परिभाषा जी आहे कायद्याची ती सुद्धा मराठीमध्ये निर्माण झालेली आहे. त्याच्यासाठीची मोठी कोश संपदा मंत्रालयाच्या स्तरावर, वेगवेगळ्या संचालनालयाच्या स्तरावरती निर्माण झालेली आहे. मला असं वाटतं की ती सामान्य माणसाला यासाठी ॲक्सेसिबल नाही आहे, कारण की ती सामान्य माणूस एखादा शब्द अडला किंवा कोणतीही गोष्ट अडली तर काय करतो, तर सगळ्यात आधी आपल्या मोबाईलवरचं सर्च इंजिन उघडतो. तर त्या सर्च इंजिनवरती हा डाटा फीड केलेला नाही आहे. त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की एखादा शब्द जर अडला किंवा कार्यालयातला एखादा शब्द नाही कळला तर त्याचा नेमका अर्थ काय हे समजून घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचा प्रशासनिक शब्दावली त्या माणसाकडे नसते. तर गुगल सर्च इंजिनमधून जे काही त्याला सापडेल तशा पद्धतीनं तो त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करतो. तर मला असं वाटतं की मंत्रालयाच्या आणि भाषा विभागाच्या स्तरावरती आपण ही जी सगळी एवढी मोठी ग्रंथसंपदा आणि कोश संपदा आहे त्याचे फीड्स आपण या मोठ्या मोठ्या सर्च इंजिन्सना दिले
तर लोकांना आपल्याला आलेल्या पत्राचा किंवा त्या एखाद्या अर्जाच्या मसुद्याचा अर्थ लावणं सोपं जाईल. आणि मगाशी जसं तू म्हणालास किरण की मध्यस्थ निर्माण होण्याची कारणं फक्त भाषेमध्ये नाही आहेत, त्याची भाषेतर सुद्धा इतर अनेक कारणं असतात की कायदाच मुळात किचकट असतो आणि कोर्टामध्ये किंवा अर्धन्यायिक कामकाज जे प्रशासकीय अधिकारी चालवतात त्यांच्यासमोर त्यांना थेट आपलं म्हणणं मांडता येत नाही, म्हणून एखाद्या कन्सल्टंट वकील यांची गरज लागते आणि ती त्यांच्या रूपाने भागवली जाते. आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून ज्या गोष्टींमध्ये अर्धन्यायिक स्वरूपाचं काम नाही आहे, जसं की मला एखादा पासपोर्ट काढायचा आहे, मला जातीचा दाखला काढायचा आहे, अधिवास दाखला काढायचा आहे, या कामकाजामध्ये मात्र मध्यस्थ असता कामा नयेत की जे ऑनलाईन माध्यमातून आता मोठ्या पातळीवरती सुरू झालेलं आहे. तिथं जर आपण मराठी भाषेचा जास्त सुलभ पद्धतीने वापर करून दिला आणि लोकांना लिहायच्या अर्जाची प्रारूप, ज्याला आपण मॉडेल असे अर्ज म्हणूयात, याचे काही ड्राफ्ट्स अवेलेबल करून दिले तर त्यातून लोकांना भाषेचा सरकारी कामकाजासाठी वापर करणं सोपं आहे याचं त्यांना स्वतःसाठी सुद्धा स्वतःला प्रशिक्षण घेणं खूप सोपं जाईल. यासाठी यूट्यूब, ट्विटर अशी जी माध्यमं आहेत त्यातून सगळे शासकीय विभाग आता सामान्यांपर्यंत पोहोचतात. आता ट्विटरला तर फक्त 200 कॅरेक्टर्सची मर्यादा आहे आणि सगळ्या विभागांचे आता ट्विटर हँडल्स आहेत, ऑफिशियल ट्विटर हँडल्स आहेत की ज्याच्यावरती त्यांना सुद्धा फक्त 200 कॅरेक्टर्समध्ये, म्हणजे आताचं जे एक्स आहे, पूर्वीचं ट्विटर, की त्याच्यात त्याच कॅरेक्टर्सच्या मर्यादामध्ये विभागांना आपली माहिती सुद्धा पोचवावी लागते. तर हे अल्पाक्षरित्व जे आहे हे शासनावरती सुद्धा आता बंधनकारक होत चाललेलं आहे. डिजिटलायझेशनच्या युगामध्ये त्याचा सगळा उपयोग करून शासनाने याच माध्यमातून आपली सरकारी मराठी आहे ही सोपी करून घेण्याची संधी घ्यावी असं मला वाटतं. येस, धन्यवाद. अगदी आता शेवटचे 1-2 प्रश्न घेतो मी. सर काकडे सर, तुमच्याकडे येतोय आता पुढच्या प्रश्नासाठी, की आता बघा की अनेक भाषा तज्ज्ञ आहेत, अनेक संघटना आहेत जे आपापल्या पातळीवर काम करत आहेत, पण एक वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्ही इतर अधिकाऱ्यांना पण काय सुचवू शकाल की आपल्याला भविष्यात या दृष्टीने काय काय प्रयत्न करावे लागतील? आपण सध्या उपायांकडे जातोय खरं तर. शेवटचं तुमची कॉमेंट. तुमचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. मला असं वाटतं की काळाच्या ओघात भाषा बदलत जाते. आता खारगे सरांनी उल्लेख केला की शिवाजी महाराजांच्या काळापूर्वी फारसी भाषा होती, त्यामुळे शिवाजी महाराजांनी राजव्यवहार कोश नावाचा कोश स्थापन केला आणि त्याच्यातून सर्वसामान्य प्रशासनाला आणि जनतेमधल्या संवादासाठी लागणारी भाषा, ते शब्द आणि त्याचे अर्थ यांचं एकत्रित संकलन केलं. लोकांनी सुद्धा हळूहळू आपली भाषा बदलली. आम्ही पाहिलं की इंग्रजांच्या काळामध्ये ऑक्सफर्ड नावाची एक डिक्शनरी होती, आपण सर्वांनी ऐकली असेल. ती ऑक्सफर्ड डिक्शनरी प्रसिद्ध व्हायचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट हे अनेक शब्दांचा अर्थ ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये असा आहे असं उल्लेख करून मग त्या प्रश्नाचा उकल करतात. मला असं वाटतं की काळाच्या ओघात तीही भाषा बदलली आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य इंग्रज लोक किंवा मराठी माणसं जे इंग्रजी बोलायचे ते सुद्धा ऑक्सफर्डमधल्या शब्दांचा संग्रह जवळ बाळगून आपले विचार व्यक्त करायचे. आज संगणकीय भाषा आणि ज्याला आपण स्टँडर्डायझेशन म्हणतो, प्रमाणिकीकरण, हे आलेलं आहे. त्यामुळे मोघम स्वरूपामध्ये काहीतरी बोलायचं आणि त्याच्यातून जे वेगवेगळे अर्थ निघाल्यानंतर मी असं बोललोच नाही असं म्हणायची पद्धत दुर्दैवाने आज रूढ आहे. मला असं वाटतं की या संगणकीय युगामध्ये सर्वसामान्य जनतेने आणि प्रशासनाने सुद्धा एक स्टँडर्डाइज मराठी नव्याने निर्माण केली पाहिजे. जसं खारगे सरांनी सांगितलं, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अनेक नवीन शब्द तयार केले होते. आज त्याची गरज संगणक युगामध्ये पुन्हा एकदा मराठीसाठी निर्माण झालेली आहे. तर पहिला माझं असं म्हणणं आहे त्याच्यात की एक नवीन शब्द प्रणाली जी जिभेवर पटकन बसेल, रुळेल आणि असे नवीन शब्द तयार केले पाहिजेत की त्यांचं तंतोतंत भाषा अनुवाद हा इंग्रजी शब्दांशी कुठलंही साधर्म्य ठेवणारं नसेल. म्हणजे सावरकरांनी आपल्याला सांगितलं की त्यांनी महापौर हा शब्द आणला मेयर या शब्दासाठी. आता मेयर या शब्दाचा ॲक्च्युअल अनुवाद म्हटलं तर महापौर होत नाही, पण लोकांना तर महापौर शब्द इतका रुळला आहे की आता मेयर म्हणजे महापौर हे दोन समांतर शब्द झालेले आहेत. मगाशी मी जसं म्हटलं पृथ्वी आणि अर्थ, अर्थ म्हटलं की लोकांना पृथ्वी हा शब्द आठवतो की सूर्य म्हटलं की सन हाच इंग्रजी शब्द आठवतो. आज आपल्याला प्रमाणिकीकरण असलेली भाषा मराठीमध्ये निर्माण करणे आवश्यक आहे.
दुसरं असं मला वाटतं की थोडं आपल्या मानसिकतेतही, मराठी माणसाच्या मानसिकतेतही खूप बदल केला पाहिजे. मी आता मगाशी तुम्हाला एक अभंगाच्या 2 ओळी सांगितल्या. ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा. तुम्हाला सगळ्यांना त्या माहिती आहे, सगळ्यांनी ऐकलं, छान आहे असं मनात म्हटलं असेल. ज्ञानेश्वरांची किंवा तुकाराम महाराजांची सुद्धा एखादा अभंग म्हटला असता तर तुम्ही छान आहे असं म्हटलं असता. पण मी तुम्हाला विचारतो एक प्रश्न, मी जर का इथं तुम्हाला उर्दू मधला एखादा शेर म्हटला असता तर तुम्ही प्रतिसाद कसा दिला असता? वाह वाह म्हणत बसला असता ना. म्हणजे उर्दू मधले एखादा गोष्ट असेल तर आपण वाह वाह म्हणतो, आणि मराठीतल्या गोष्टींकडे मराठी माणूस दुर्लक्ष का करतोय हो? तिथं वाह वाह का म्हणत नाही? का आपली मानसिकता आपण बदलत नाही? म्हणजे मला अजून आठवतंय की पु ल देशपांडे म्हणायचे नेहमी की मराठी माणसाला काही असो पण त्याला परदेशी भाषा जास्त आवडते. आणि त्याच्यामुळे ते असं म्हणतात एके ठिकाणी, जे सरांनी उल्लेख केला तो, आफ्टर ऑल मराठी कंपल्सरी असली पाहिजे. हे आपल्या मराठी माणसाचं मराठीकरण आहे. आफ्टर ऑल मराठी कंपल्सरी असली पाहिजे, कारण आपल्या मदर टंग मधून आपले थॉट्स जितके क्लिअरली एक्सप्रेस करता येतात तितके फॉरेन लँग्वेज मधून करणं डिफिकल्ट जातं. कुठेतरी या मानसिकतेत पुलंनी जे सांगितलं ते 50 वर्षानंतर सुद्धा जर का खरं असेल तर कुठेतरी नवीन शब्द प्रयोग आणणे आवश्यक आहेत, जे सोपे शब्द आहेत, जे आपल्या माय माऊलीचे शब्द आहेत. असे 2 अक्षरी 3 अक्षरांचेच फक्त शब्द आपण जर का तयार केले तर फार चांगलं पडतं. नाहीतर रेल्वे सिग्नलला अग्निबाण ताम्रपट्टी का आवक जावक दर्शक असं जर का कोणी म्हटलं तर रेल्वे सिग्नल हा शब्द कळतच नाही हो. तर हा एक भाग मला असं वाटतं हे केला पाहिजे. तिसऱ्या एक छोट्याशा गोष्टी आहेत. आपण बोर्नव्हिटा क्विज कॉन्टेस्ट पूर्वी रेडिओवर ऐकायचो. त्याच्यात काय असायचं की थोडक्यात एखादा पर्यायी इंग्रजी शब्द द्या, बरोबर. आपले जे शब्द कोडे असतात त्याचे सुद्धा असं असतात की 8 अक्षरी शब्द आहे, त्याची सुरुवात बी नी होते, शेवट डी नी होतो. शब्द कोणता सांगा? मित्रांनो, मराठीमध्ये ही शब्द कोडी आपण कधी तयार करणार आहोत? मराठीमध्ये या अशा शब्द कोड्यांच्या स्पर्धा कधी घेणार आहोत? कुठेतरी मला असं वाटतं की मराठी लोकप्रिय न करण्याच्या ह्याच्यामध्ये कधी कधी माझा मराठी माणूस म्हणून सुद्धा खूप मोठा वाटा आहे. आम्ही कॉलेजमध्ये असताना अंताक्षरी खेळायचो. आजही काही ठिकाणी ते आपण काही लाफ्टर शोजला, मराठी शोजला सुद्धा अंताक्षरी जेव्हा येते तेव्हा गाणी कोणत्या भाषेतली असतात हो? सगळी हिंदीचीच असतात ना. मला खरं सांगा, आता प्रेक्षकात तुम्ही बसलाय, किती जण तुम्ही मराठी गाण्यांची अंताक्षरी खेळता? 1च हात, 2च हात वर गेलेले, 3. आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही जो शब्द विचारलेला आहे की आपल्याला जर का प्रशासनामध्ये सुद्धा मराठी लोकप्रिय करायची असेल तर एक स्टँडर्डाइज प्रामाणिकीकरण केलेली भाषा, सोप्या शब्दातली भाषा आपण विकसित केली पाहिजे. ती अंगवळणी पडली पाहिजे आणि ती आपण सर्वांनी स्वीकारली पाहिजे. पु ल देशपांडे म्हणतात तसं, आफ्टर ऑल इंग्रजी ही कंपल्सरी भाषा नसावी. हे तसं न सांगता इंग्रजी ही सक्तीची भाषा होऊ नये असंच आपण सर्वांनी मोकळेपणाने म्हटलं पाहिजे. येस सर, धन्यवाद. खरं तर शब्द नुसते तयार करून चालणार नाही, तर ते भाषेत रुळले पण पाहिजे. ते असं म्हणतात की करोडोच्या नोटा छापल्या म्हणजे काय गरिबी दूर होत नाही ना, तर तसं आहे. तर ते जनमानसात गेले पाहिजेत. मी फक्त शेवटचा 2 मिनिट सर खारगे सरांना विनंती करतो की तुम्ही फक्त आम्हाला शेवटची कॉमेंट द्या की ही सामान्य माणसं आणि ही भाषा यातली दरी कमी आपण भविष्यामध्ये आज त्या विभागाचे अधिकारी बनून काय काय प्रयत्न करायला आम्हाला सुचवाल? हा देखील फार महत्त्वाचा प्रश्न आहे की सामान्य माणसासाठी प्रशासन, शासन किंवा जे आहे ते सामान्य लोकांच्यासाठी आहे. तर भाषेमुळे जर काही अडचण निर्माण होत असेल तर योग्य राहणार नाही. त्यासाठी काही आपल्याला जाणीवपूर्वक उपक्रम हे राबवावे लागतील. आपण मराठी भाषा विभागामार्फत मराठी भाषा पंधरवडा आपण सादर करत असतो, पण केवळ तेवढ्यावर आपल्याला थांबून चालणार नाही. आपल्याला त्यापुढं जावं लागेल. तर यासाठी गावोगावी जाऊन किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हे केवळ आम्ही मराठी भाषेचा विकास करण्यासाठी आलो आहोत असं न म्हणता
वेगवेगळे लोकांना उपयुक्त असे विषय घेऊन आपण मराठीमध्ये त्या ठिकाणी परिसंवाद आयोजित करण्याची गरज आहे. फॉर एक्झाम्पल, आपण समजा एखाद्या गावामध्ये शहरामध्ये गेलो आणि रोजगाराच्या संधी कशा रीतीनं उपलब्ध होतील यासंबंधीचा हा परिसंवाद आहे. असं जर ठेवलं तर लोकांच्या उपजीविकेचा देखील तो प्रश्न आहे. लोक मराठीतून संभाषण त्याच्यामध्ये करतील. शेतकऱ्यांच्या सोबत जर आपण गेलो आणि गावामध्ये शेतीविषयक आपण शेतीचं उत्पादन कसं वाढवलं पाहिजे यासाठी मराठीतून कार्यशाळा जर केल्या तर एकीकडे मराठी भाषेचा देखील वापर त्याच्यामध्ये होईल. मराठीमधले नवीन नवीन शब्द जे आहेत ते शेतकऱ्यांना समजतील आणि शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठी देखील याच्यामध्ये मदत होईल. त्यामुळे अशा पद्धतीचे उपक्रम हे घेतले पाहिजेत असं मला वाटतं. दुसरं जे आहे, ज्याचा काल माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस सरांनी देखील हा उल्लेख केला की सध्याचा जमाना जो आहे, सगळीकडे शब्द जो आहे तो AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा शब्द आपण ऐकत असतो. तर या तंत्रज्ञानाचा देखील वापर आपल्याला लोकांच्या मधली आणि शासनाच्या या प्रशासकीय भाषेमधली जी न समजण्याची दरी जी आहे ती दूर करण्यासाठी हा उपयोग निश्चितपणे होऊ शकेल. यासाठी काल माननीय मुख्यमंत्र्यांनी जो भाषणामध्ये उल्लेख केला आणि मराठी भाषा विभागाला त्यांनी आवाहन केलेलं आहे की तुम्ही AIचा उपयोग करून स्मॉल लँग्वेज मॉडेल हे आपण तयार करा. म्हणजे आता वेबसाईटवरून माहिती डाउनलोड करा हे पण दिवस गेलेले आहेत. आता ChatGPT आलेला आहे किंवा आता DeepSeek सुद्धा आलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण एखाद्या साहित्यिकाचं नाव टाकलं तर त्याची साहित्य निर्मिती काय आहे, साहित्यामध्ये काय काय, हे सगळं सिनॉप्सिस छोट्या स्वरूपामध्ये आपल्याला येऊ शकतं. त्याच्यामुळं मराठी भाषेमध्ये देखील अशा पद्धतीचा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपण याचा वापर करण्याची गरज आहे, जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये दरी दूर होऊ शकेल. शेवटचा मुद्दा मला असा सांगावा असं वाटतो की आपलं बरंचसं ज्ञान हे पुस्तकामध्ये अडकलेलं आहे. हे लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला लोकांच्याकडे जावं लागेल. परिसंवाद आहे, या पद्धतीच्या या जागतिक आपली विश्व मराठी संमेलन आहे, या पुढे जाऊन जसं आपण सांस्कृतिक विभागामार्फत प्रत्येक जिल्ह्याचे आपण गॅझेटियर तयार केलेले आहेत, दर्शनिका तयार केलेल्या आहेत. या दर्शनिकेमध्ये इतकी चांगली माहिती आहे प्रत्येक जिल्ह्याबद्दल, परंतु लोकांना अजून त्याची माहिती नाही. तर त्यासाठी मी असं सजेस्ट केलेलं आहे की आपण विद्यार्थ्यांच्यासाठी काही आपण प्रश्नमंजुषा, क्विज कॉम्पिटिशन आपण याच्यामध्ये घेऊ. ठराविक टॉपिक तुम्ही वाचा, त्याच्यावर ह्या स्पर्धा परीक्षा आपण याच्यामध्ये घेऊ. अशा पद्धतीचे उपक्रम देखील आपण सर्वांनी राबवण्याची गरज आहे. शेवटी मी एवढंच सांगेन की मराठी भाषेचा उपयोग हा लोकांच्यासाठी जास्तीत जास्त का करायचा, लोकांचं त्याच्यामध्ये हित आहे. याशिवाय आपल्याला भारत आपण 1947ला आपण विकसित देश म्हणून आपण पाहत आहोत, 2047ला आपण विकसित देश म्हणून आपण पाहणार आहोत. महाराष्ट्राची $1 ट्रिलियन इकॉनॉमी जी आहे ती आपल्याला साध्य करायची आहे आणि महाराष्ट्र हा नेहमी आपल्या भारतामध्ये हा नेहमी आघाडीवर राहिलेला आहे. काही दिवसापूर्वी मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या सोबत दावोसला जी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जी होती त्या ठिकाणी मी जाऊन आलो आणि त्या ठिकाणी महाराष्ट्राबद्दल, म्हणजे भारताबद्दल आणि महाराष्ट्राबद्दल सर्वात जगाचा एवढा मोठा विश्वास आहे की त्यामुळं गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये, आपण ऐकलं असेल, वाचलं असेल की 15,71,000 कोटी एवढी गुंतवणुकीचे MOU झालेले आहेत. म्हणजे हे महाराष्ट्राबद्दल विश्वास साऱ्या जगाचा हा निर्माण झालेला आहे आणि या विश्वासामध्ये आपली भारतीय संस्कृती, महाराष्ट्रीय संस्कृती आपल्याला जपायची आहे, टिकवायची आहे, वाढवायची आहे. यासाठी आपल्याला मराठी भाषेचा जो आहे, ही भाषा आपल्याला अधिक समृद्ध करायची आहे. यासाठी या ठिकाणी देशातून आपले मराठी बांधव देखील आलेले आहेत. तर आपण सर्वांनी एकत्ररित्यानं जर काम केलं तर ही जी दरी जी आपण प्रश्न विचारला, ही दरी तर दूर होईलच. याशिवाय महाराष्ट्र आणि आपली मराठी माणसं आणि मराठी संस्कृती ही देश पातळीवर किंबहुना जागतिक पातळीवर ही आघाडीची राहील याची मला खात्री वाटते. धन्यवाद. धन्यवाद सर. खरं तर प्रशासनातील मराठी भाषा हा विषय जितका गंभीर आहे तितकाच व्यापक आहे. आज खरं कमी होता वेळ चर्चेला, किमान सुरुवात झाली आणि आपण यावर काय बोलू शकलो. भविष्यातही या विषयावर खूप चर्चा घडतील, अनेक नामवंत पुढे येतील आणि हा सिलसिला असाच सुरू असेल अशी आशा व्यक्त करतो. आपल्याला अनेक ऋण फेडावे लागतात. देशाचं ऋण असतं, मातृऋण असतं, तसंच भाषेचं ऋण देखील असतं. ते फेडण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण भविष्यात देखील प्रयत्न करत राहू या आशावादासह या सर्व मान्यवरांचे आभार मानतो आणि आम्हाला इथे हा परिसंवाद सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार मानून हा आजचा परिसंवाद संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.